नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आपली आता एक नवी सिरीज स्टार्ट होते पायथॉन प्रोग्रामिंगची आणि तीही आपल्या मराठी भाषेमध्ये. तर चला तर पायथॉन शिकू आपल्या मराठी भाषेमध्ये. आणि आज आहे त्या सिरीजचा दिवस नंबर 1 आणि या सिरीजमध्ये आपण हे शिकणार आहे बेसिक प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट कोणत्या आहे, पायथॉन लँग्वेजची हिस्ट्री काय आहे, पायथॉन लँग्वेज का आली, पायथॉन लँग्वेजचा ॲक्च्युअलमध्ये यूज कुठे होतो, याचे ॲडव्हान्टेज काय आहे, डिसॲडव्हान्टेज काय आहे. आणि त्यासोबतच मी तुम्हाला हे शिकवणार आहे की पायथॉनचं इन्स्टॉलेशन आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कसं करायचं. तर सगळ्यात पहिली आपली सुरुवात स्टार्ट करूया. तर हा एक आपला चॅनल आहे, त्यावर मी एक पायथॉन प्रोग्रामिंगची सिरीज स्टार्ट केलेली आणि आता याचे सबस्क्रायबर एवढे आहे. आता मला अपेक्षा आहे की पायथॉन प्रोग्रामिंग झाल्यानंतर आपले 10K पण लवकरच कंप्लीट होऊन जातील, कारण त्यानंतर आपण पुढचे AIML झालं, हे डेटा ॲनालिटिक्स झालं, हे कोर्सेस पण आपण आपल्या भाषेमध्ये शिकवणार आहे. त्यासाठी तुमचा परफॉर्मन्स पण काय चांगला दिसला तरच मी पुढे या चॅनलवर माझ्यामध्ये एक मोटिवेशन राहील आणि मी काम पण व्यवस्थितपणे करू शकेल. आलं ना. तर सगळ्यात पहिले प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही फंडामेंटल्स आहे. याच्या आधी मी C प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कव्हर केलेले आहे, तरी पण आपण एकदा सर्व गोष्टी प्रॉपर वेमध्ये शिकू. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की प्रोग्राम काय असतो, काय गरज पडली मला प्रोग्रामची, किंवा मला आता मशीनसोबतच कम्युनिकेट का करण्याची गरज पडली, विदाऊट मशीन शिवाय मी काम नाही करू शकत का. तर एकदा एक थोडं समजून घेऊ. तर जसं समजा की आता मी काय करतो, एक पिक पेन ओपन करतो आणि तुम्हाला मी सांगतो. तर इथं बघा. तर आता काय आहे माहिती का, मला एखादं मशीन काय माहिती का, एक डम डिव्हाइस आहे. डम डिव्हाइस म्हणजे जे कम्प्युटर तुम्ही वापरता आणि ते काय एक डम डिव्हाइस आहे. डम डिव्हाइस आहे म्हणजे त्याला तुम्ही जर काही जर सांगितलं नाही ना, म्हणजे हे काय आपलं हे झालं, समजा हे आपलं तुमचं लॅपटॉप आहे, काय लॅपटॉप आहे, याला जोपर्यंत तुम्ही काही इनपुट देत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काय तो आउटपुट देणार आहे का नाही. म्हणजे काय एक स्पेसिफिक काम करायचं तुम्हाला आधी काय करावं लागतं, त्याच्यासोबत इंटरॅक्ट करावं लागतं. बेसिक गोष्टी तो समजून घेतो, पण तुम्हाला काय जर एखादा टास्क त्याच्याकडून परफॉर्म करून घ्यायचं असं, एखादी गोष्ट त्याच्याकडून परफॉर्म करून घ्यायची असं, तो डायरेक्ट करणार आहे का नाही. आणि आता मला काय सांगायचं, मला ना स्पेसिफिक काम त्याला करून घ्यायचं आहे, तर त्या कामाला जर मला ॲज अ इनपुट त्याला द्यायचं असेल, ते कशाद्वारे देतो आपण, एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शनच्या फॉर्ममध्ये देतो. काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शनच्या फॉर्ममध्ये देतो. जसं की आता मी याला काय केलं, हा जो प्रोग्राम आहे या प्रोग्राममध्ये मी काही गोष्टी लिहिलेल्या आहे, जसं की 2 नंबरला ॲडिशन करून आणून दे मला असं काय आहे. मी त्याला याला सांगितलं, मी याला डायरेक्ट सांगितलं की 2 नंबरला काय करून दे, मला ॲडिशन करून दे. पण या 2 नंबरचे ॲडिशन करून दे या गोष्टी काय मी या प्रोग्राममध्ये लिहिलेल्या आहे. समजा हा प्रोग्राम मी कशात लिहिलेला आहे, पायथॉनमध्ये लिहिलेला आहे. काय पायथॉनमध्ये लिहिलेलं आहे. फ्युचरमध्ये मराठीमध्ये लिहिला तर मराठी गोष्टी एखाद्या मराठी लँग्वेजचं कंपायलर जर डिझाईन झालं आपलं, जे काय मशीनला समजावू शकेल. म्हणजे तुम्ही काय बोलताय सर, हा प्रोग्राम आहे, याच्यात काय आहे की 2 नंबरचे ॲडिशन मला करून पाहिजे, कोणाकडून, हे कम्प्युटर आहे, कॅल्क्युलेटर आहे, हे काय मला हे काय करून देणार आहे, ही 2 नंबरचे ॲडिशन परफॉर्म करून देणार आहे. मग आता ते ॲडिशन त्या मशीनला काही समजणार आहे का, आपल्याला जे पाहिजे ते त्याला सांगायचं आहे. काय आपल्याला जे पाहिजे ते त्याला सांगायचं आहे. मग ते सांगण्याचा वे म्हणजे जे आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे ते सांगण्याचे इन्स्ट्रक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या असतात त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्राम म्हणतो. म्हणजे लाईन ऑफ कोड्स आपण जिथे लिहितो, काय या लाईन ऑफ कोड्स मी जे लिहितो, जसं की 2 नंबर ॲडिशन करायचे, एक नंबर आहे त्याच्यामध्ये 10 आहे, 2 नंबर त्याची काय 20 आहे, आणि या दोघांची ॲडिशन काय A+B ही काय C मध्ये स्टोअर आहे. आणि या Cला मला काय करायचं, प्रिंट करायचं आहे. तुम्ही म्हणशाल हे काय लिहिलं आहे सर, हे सांगतो मी तुम्हाला. इन जनरल मॅथमॅटिक्सचं समजत असेल ना तुम्हाला. A मध्ये 10 आहे, B मध्ये 20, या दोघांची ॲडिशन किती, या दोघांची काय 30. तर 30 मला काय इनपुट पाहिजे आणि हे इनपुट काय माझ्या स्क्रीनवर डिस्प्ले झालं पाहिजे. आता ही जे इन्स्ट्रक्शन लिहिली ना मी, की A हा एक व्हॅरिएबल आहे जो काय करतो 10ला स्टोअर करतोय, B एक व्हॅरिएबल आहे तो कशाला स्टोअर करतोय 20ला स्टोअर करतोय. या दोघांची जी ॲडिशन आहे 10 + 20 30 इकडे जाऊन स्टोअर होईल आपली C मध्ये जाऊन, आणि Cला काय करायचं प्रिंट करायचं. हे काय केलं मी, एक पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, या काय दिलं इन्स्ट्रक्शन दिलं मी, इन्स्ट्रक्शन दिली. या इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजेच काय असतो आपला प्रोग्राम. यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्राम. काय म्हणतो प्रोग्राम. आणि या एक प्रोग्राम जी आपण फाईल्स हे काय करतो, एक टेक्स्ट फाईल बनवली, किंवा आता या फाईल ह्याच भाषेमध्ये लिहिलेल्या, किंवा ही फाईल ही पायथॉनमध्येच लिहिली गेलेली, त्याच्यासाठी एक्सटेन्शन असतात कोणते, .py पायथॉनसाठी, .java कशासाठी असतो,
डॉट जावा आपला असतो जावाच्या फाईलसाठी. सी साठी कोणतं होतं रे, डॉट सी होतं. CPP साठी कोणतं होतं रे, डॉट CPP. आता ही फाईल जे लिहिलेली आहे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहिलेली म्हणजे TXT मध्ये लिहिलेलं टेक्स्ट फॉर्ममध्ये असतं. आता मला जर ही फाईल ही कोणत्या फॉर्ममध्ये, हा जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहिलेली या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या लँग्वेजमध्ये गेलेले त्या लँग्वेजचं स्पेसिफिक एक्सटेन्शन असतं. जसं पायथॉनमध्ये लिहिलं असेल तर काय यूज करतो आपण, .py. मी सांगाल तुम्हाला. जावामध्ये लिहिलेलं असेल तर काय, .java. सी मध्ये लिहिलेलं असेल तर काय, .c. आणि CPP मध्ये लिहिलेलं असेल तर .cpp. पण हे झालं सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. हे काय झालं, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन हे मशीनला समजणार आहे का नाही, कारण मशीनला काय समजतं रे, मशीनला समजतं 0 1 0 1 0 1 0 1 फॉर्ममध्ये डेटा समजतो. कारण काय, एक हार्डवेअर आहे आणि हार्डवेअरला कोणते सिग्नल समजतात, ऑन आणि ऑफच्या फॉर्ममध्ये सिग्नल समजतात. म्हणजे 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन, काय 0 म्हणजे ऑन, सॉरी ऑफ. 0 म्हणजे काय, ऑफ, आणि 1 म्हणजे काय, ऑन. तर हार्डवेअर आहे, हार्डवेअरला काय समजणार हे, कारण हे हार्डवेअर झालं. हार्डवेअरला आपण जे बोलतोय ही जे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन दिली हे डायरेक्ट समजणार आहे का त्याला, नाही. आता हे जर त्याला समजायचं आहे तर आपल्याला कोणीतरी असं जसं की जसं नरेंद्र मोदी आहे, नंतर पुतीन यांचं कन्व्हर्सेशन चालू असताना मध्ये एक असा कोणीतरी होता ना जो काय करत होता, ट्रान्सलेट करायचं काम करत होता. काय करत होतं, ट्रान्सलेट करायचं काम. कारण त्यांना जी लँग्वेज आहे ती या दोघांमध्ये जी लँग्वेज आहे त्या दोघांना एकमेकांची लँग्वेज समजावण्यासाठी कोणीतरी मध्ये ट्रान्सलेटर पाहिजे, तेव्हाच काय होणार आहे, ते दोघं जण कम्युनिकेशन करू शकतात. काय करू शकतात, कम्युनिकेशन करू शकतात. जसं की आता पायथॉन आहे, ही पायथॉन लँग्वेज ही काय हाय लेवल लँग्वेज आहे. म्हणजे काय, ही मला ह्युमनला समजते. काय एक हाय लेवल लँग्वेज आहे, काय हाय लेवल लँग्वेज आहे. हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, ही माणसाला समजते. म्हणजे इंग्लिश टाईपची लँग्वेज आहे ही, काय इंग्लिश टाईपची लँग्वेज आहे ही, जी काय मला माणसाला समजते. म्हणजे तुम्हाला समजते, मला समजते, इथे काय लिहिलेले या गोष्टी ह्या तुम्हाला समजत आहे. पण कम्प्युटरला डायरेक्ट समजणार आहे का रे, नाही. या कम्प्युटरला जर समजायचं असेल तर मध्ये एक पाहिजे, काय आपला एक ट्रान्सलेटर पाहिजे. काय पाहिजे, ट्रान्सलेटर पाहिजे. कारण हे झाला प्रोग्राम, हा काय झाला प्रोग्राम. आणि ह्या प्रोग्राम लिहिण्यासाठी वेगवेगळ्या भाषा आहे. जसं मराठीमध्ये बोलण्यासाठी मराठीमध्ये काय अ आ इ उ असे पूर्ण आपले मूळ अक्षर आहे. इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तर काय रे, ABCDEFG असे पूर्ण आपले ABCDचे कॅरेक्टर आहे. तसंच आता प्रत्येक प्रोग्राममध्ये जर काही गोष्टी आहे त्या जर आपल्याला लिहायच्या असेल, त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन जर मांडायच्या असेल तर प्रत्येक प्रोग्राम लिहिण्यासाठी काय वेगवेगळे सिंटॅक्स आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे. आणि त्या कोण डिफाईन करतं, त्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ऑलरेडी डिफाईन असतं. जसं अ आ इ हे कशामध्ये, हिंदी मराठीमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिसतील. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये काय आहे, त्याच गोष्टी लिहिण्यासाठी ABCD या गोष्टी, म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये काय त्या गोष्टी डिफाईन केल्या गेलेल्या आहे, पहिल्यापासून डिफाईन केले गेलेलं आहे. तसंच प्रोग्राम जरी लिहायचं असेल तर त्या प्रोग्राम कसा लिहायचा हे पण प्रत्येक लँग्वेजमध्ये काय केलं, डिफाईन केले गेलेले आहे. आणि त्या गोष्टी काय आपण समजू शकतो, ह्युमनला त्या गोष्टी समजू शकतात. पण या गोष्टी आहे कम्प्युटरला सांगा, मला मराठी समजणार आहे का, नाही. त्याला इंग्लिश समजणार आहे का, नाही. हिंदी समजणार आहे का, त्याला नाही. मग मध्ये कोणीतरी ट्रान्सलेटर पाहिजे जो काय करेल, कम्प्युटरला ज्या भाषेमध्ये समजतं 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये कम्प्युटरला समजतं तर समजावणारा पण कोणीतरी पाहिजे. आणि तो समजावणारा कोण असणार आहे, आपल्याला प्रत्येक लँग्वेजनुसार एक काय केलं गेलेलं आहे, कंपायलर डिझाईन केले गेलेले आहे किंवा इंटरप्रेटर डिझाईन केलेले गेलेले. तुम्हाला सांगतो इंटरप्रेटर काय असतं, कंपायलर काय असतं, या दोघांमध्ये फरक काय आहे तो पण मी डिस्कस करेल. तर हा एक ट्रान्सलेटर आहे. ह्या ज्या गोष्टी आहे प्रोग्राममध्ये लिहिलेल्या, ज्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहिले गेलेले, ज्या मला कम्प्युटरला समजायचे आहे किंवा ज्या मशीनला समजायचे तर त्या मशीनला समजवण्यासाठी मध्ये काय असतं माहिती का, एक असतो आपला ट्रान्सलेटर. काय ट्रान्सलेटर किंवा याला कंपायलर म्हणतात, कंपायलर किंवा इंटरप्रेटर पण आपला आता पायथॉनमध्ये नवीन शब्द ऐकशाल तुम्ही, इंटरप्रेटर पण तुम्हाला सांगेल. हा काय करेल माहिती का, तुम्ही ज्या पण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन हाय लेवल लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे त्याला काय कन्वर्ट करून काय करेल, तुमची लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे असेंब्ली लेवल, म्हणजे मशीनला जी गोष्ट समजते ती लो लेवल लँग्वेज. मशीनच्या जवळची लँग्वेज कोणती, असेंब्ली लँग्वेज असते आपली. ही लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतो, हा आपला ट्रान्सलेटर आणि कंपायलर आणि इंटरप्रेटर करत असतो. ते झालं बेसिक की आपला प्रोग्राम कसा कम्प्युटरला दिला जातो. डायरेक्ट दिला जाईल का, नाही. डायरेक्ट जर दिला ना तिथं काय येईल माहिती का, डायरेक्ट दिला त्याला काही समजणार आहे का, नाही. हे काय लिहिलं म्हणशील, मला नाही समजत म्हणशील, हे तुम्ही काहीतरी कोणीतरी ट्रान्सलेटर आणा मध्ये तेव्हाच मला या गोष्टी समजतील. आलं का ना. तर हे झालं काय आपलं बेसिक इंट्रोडक्शन प्रोग्रामिंगचं. पण अजून पण डिटेलमध्ये सगळ्या कन्सेप्ट एक एक करून आपण डिस्कस करणार आहे. आणि आपण PPT पण आता इंग्लिश नाही, आता मराठीमध्येच बनवलेले आहे. आलं ना. इथं बघा, प्रोग्राम म्हणजे काय, कम्प्युटरसाठी दिलेल्या सूचनांचा संच किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. या सूचनांमुळे कम्प्युटर काही विशिष्ट काम करतो.
काय करतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इज गिवन टू द कम्प्युटर, इज गिवन टू द मशीन, इट इज सेट टू बी दॅट क्या प्रोग्राम. यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्राम असे म्हणतो. आता तुम्हाला इंग्लिश कसं प्रॅक्टिस करायचं मी सांगितलं. आता मराठीमध्ये तुम्हाला समजलं की एखाद्या गोष्टी इन्स्ट्रक्शन देणं, त्याला सांगणं म्हणजे काय, आपले सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, खूप साऱ्या गोष्टींचा सेट, हा सूचनांचा सेट, हा इन्स्ट्रक्शन कोणाला देतो, कम्प्युटरला देतो. आणि ही काय तुम्हाला मराठीमध्ये समजलं. आता त्याला फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करून लिहायचं आणि ते काय करायचं, आरशासमोर बोला, किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणी विचारलं तेव्हा पण सांगता आलं पाहिजे. त्यासाठी काय लिहून प्रॅक्टिस करा. भले मी मराठीमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला या समजण्यासाठी दिलेलं आहे. याचा असा अर्थ नाही की तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही आलं पाहिजे, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण आलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही काय त्यावेळी काय दुसऱ्याला समजावू शकता. हे लवकर समजण्यासाठी मी तुम्हाला या गोष्टी ॲड ऑन करतो. जसं की 2 नंबरला ॲड करायचे तर मला काय करायला लागलं, एमध्ये 5 टाकले, बीमध्ये काय टाकलं 10 टाकलं. तर या दोन्ही ॲड केल्यानंतर 5 + 10 करून काय मिळणार रे मला 15. मग या 15ला मी काय केलं, इथं प्रिंट केलं. ही काय झालं की 2 नंबर घ्यायचे, मग 2 नंबर घेणं, पहिला नंबर घेणं, दुसरा नंबर घेणं, नंतर त्या दोघांची ॲडिशन करून प्रिंट करणं. ही काय दिली, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन झाले. आणि हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय असतो, आपला प्रोग्राम असतो. आणि हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन कशासाठी देतो, आपल्याला मशीनला समजायचं. आणि मशीनला समजायचं असेल मध्ये कोण आहे, ट्रान्सलेटर आपला असतो. तरी काही फंडामेंटल्स हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर प्रोग्राम म्हणजे काय हे तुम्हाला माहीत झालं. तसं ज्यांनी C लँग्वेज केलेली त्यांना आता काहीच प्रॉब्लेम येत नसेल. पण ठीक आहे, आपण काही नवीन मुलं पण असतील ज्यांनी याच्या आधी नाही शिकलेल्या गोष्टी, आपण डायरेक्ट इथून पुढे जरी तुम्ही स्टार्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असतो, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की आता मशीनसोबत कम्युनिकेट करण्यासाठी, जसं की आता आपण कम्युनिकेट करतोय कोणत्या लँग्वेजमध्ये करतोय, आपण मराठी लँग्वेजमध्ये बोलतोय, आलं, इंग्लिशमध्ये पण बोलू शकतो, आपण हिंदीमध्ये बोलू शकतो. तसंच आता मला जर कम्प्युटरसोबत किंवा मशीनसोबत मला इंटरॅक्ट करायचं तर इंटरॅक्ट करण्यासाठी पण वेगवेगळ्या काय लँग्वेज आहे. आणि त्या लँग्वेजमध्ये कोणकोणती येते, C येते, CPP येते, पायथॉन येते, जावा येते, अशा खूप साऱ्या लँग्वेज आहे. खूप साऱ्या लँग्वेज जे काय आपण ज्याच्यामुळे काय कम्प्युटरसोबत इंटरॅक्ट करू शकतो. आणि ह्या अशाच लँग्वेज जसे हिंदी, मराठी, इंग्लिश अशी लँग्वेज आहे, तशीच आपली कोणती लँग्वेज असते, C, CPP, जावा लँग्वेज असतात. आणि ह्या लँग्वेजचा यूज करून आपण काय सेट ऑफ इन्स्ट्रक्शन लिहितो. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ज्या भाषेमध्ये लिहितो, जसं तुम्हाला सांगितलं पायथॉनमध्ये लिहित असेल तर तुम्ही ज्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन पायथॉनमध्ये जर लिहिले असेल त्याचं एक्सटेन्शन काय देतो आपण, त्या फाईलला .py देतो. Cमध्ये लिहिलेलं असेल तर काय देतो रे, .c देतो. CPPमध्ये लिहिलेलं असेल तर काय देतो रे, .cpp देतो. असे काय वे ज्या लँग्वेजने, जसं आपण बोलतोय मराठीमध्ये बोलतोय, काही लोक हिंदीमध्ये बोलतात, काही लोक इंग्लिशमध्ये बोलतात. आणि हे कम्युनिकेट करण्याचा वे आणि त्या कम्युनिकेशन ज्या भाषेमध्ये बोलली जाते, जसं प्रोग्राम ज्या भाषेमध्ये लिहिलं जाईल त्यालाच काय म्हणतो आपण, प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतो. आलं त्यानं. आता काही गोष्टी सिंटॅक्स म्हणजे आता जर मला ग्रामर आहे, ग्रामर म्हणजे की रूल आहे, आपले काही सेट ऑफ रूल आहे. जसं की आपल्याला जसं की मराठीमध्ये करता जे तुम्ही शिकलेलं असाल, व्याकरणमध्ये शिकलेलं असाल, काळ, भूतकाळ, सेंटेन्स, या सिंटॅक्स लिहिण्याचा किंवा एक वाक्य लिहिण्याचा किंवा काही गोष्टी लिहिण्याचा काहीतरी सिंटॅक्स आहे ना, किंवा काहीतरी फॉर्मॅट आहे, किंवा काहीतरी ग्रामर आहे, काहीतरी व्याकरण आहे याच्यामागं. तसंच प्रोग्रामिंग जरी लँग्वेज जसं पायथॉनमध्ये शिकायचं असेल तर पायथॉन म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रिंट करायची असेल तर Cमध्ये काय आहे, प्रिंट एफ आहे. तसंच पायथॉनमध्ये काय आहे, प्रिंट हॅलो, डबल कोट्समध्ये हॅलो लिहिण्यात. तर जर तुम्ही असं लिहिलं प्रिंट हॅलो तर तिथे काय देऊन देईल तुम्हाला, एरर. म्हणजे की त्या भाषेची रूल्स आणि रेग्युलेशन, जसं मराठी लँग्वेजमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन, हिंदी लँग्वेजमध्ये पण त्याचं व्याकरण आहे, मराठीचं एक व्याकरण आहे, ते रूल्स अँड रेग्युलेशन लिहिण्याचा वे. आलं त्यानं. मराठीमध्ये एक सेट ऑफ रूल्स आहे. तर जसं आता पायथॉनमध्ये पण काही रूल्स आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रिंट करायची असेल आउटपुट स्क्रीनवर तर तुम्हाला काय, प्रिंट डबल कोट्समध्ये काय हॅलो आणि दोघांचे ब्रॅकेट काय पाहिजे, क्लोज. जर तुम्ही दोघांचे ब्रॅकेट काय क्लोज नाही केले तुम्हाला काय देईल, एक एरर तुम्हाला देईल. तसंच काय देईल, एरर देईल. तसंच जेवढ्या वेगवेगळ्या लँग्वेज आहे त्यांचं काय डिफरन्स कशामध्ये, सिंटॅक्समध्ये मोस्टली डिफरन्स तुम्हाला जाणून येईल. हळद ना. प्रत्येक लँग्वेजचे काय काही ना काही रूल आपले असतात, तर त्या रूललाच आपण काय म्हणतो, सिंटॅक्स असं म्हणतो. म्हणजे ती लँग्वेज तशीच लिहिली गेली पाहिजे. आलं ना. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्गोरिदम. आता अल्गोरिदम आहे ना, तुम्हाला जसं की आता ह्या कन्सेप्ट का बरं आहे मी आधीच का घेतो, कारण की नंतर खूप जणांचे एक्झाममध्ये पण आता क्वेश्चन येतात आणि या गोष्टी आधीच क्लिअर असलेलं चांगलं राहतं. कारण नंतर आपण खूप सारे प्रोग्राम घेत चालतो तेव्हा काय होतं, खूप सारे प्रोग्राम घेत चालतो तेव्हा या गोष्टी तुम्हाला तिथे डायरेक्टली ड्रॉ करता आल्या पाहिजे. आता अल्गोरिदम काय असतो, अल्गोरिदम म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप जी प्रोसिजर आपण लिहितो त्याला म्हणतं अल्गोरिदम. म्हणजे जसं तुम्हाला चाय बनवायचं तर आधी काय करावं लागेल, तुम्हाला चहा बनवायचं तर आधी सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल की चहा बनवायचं आहे तुम्हाला.
काय करावं लागेल चहा बनवायचं. तर सगळ्यात आधी तुम्हाला एक काय घ्यावं लागेल, एक पातेलं आपलं घ्यावं लागेल, ज्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला पाणी टाकावं लागेल. पाणी टाकल्यानंतर काय करायचं तुम्हाला गरम करावं लागेल. गरम केल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये चायपत्ती टाकावं लागेल. नंतर काय टाकायचं त्याच्यानंतर साखर पण टाकावं लागेल. नंतर तुम्हाला दूध पण टाकावं लागेल. नंतर तो उकळून द्यावा लागेल थोड्या वेळ. नंतर काय चाय जी आपली छाननी राहते त्यांनी काय करावं लागेल, तो चाय आपला काय गाळून आपल्याला घ्यावा लागेल आणि एका कपमध्ये घेऊन आपण तो पिऊ शकतो. ही काय झाली प्रोसिजर, की मला चाय बनवायचा आहे, ही काय झाली माझी प्रोसिजर. तो टास्क परफॉर्म करायचा आहे. तर टास्क परफॉर्म करण्यासाठी काय मी काय केलं, काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर केला, तेव्हा तो टास्क काय झाला कंप्लीट झाला. तसंच प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला खूप सारे चॅलेंजेस येतील, ते खूप सारे प्रोसिजर येतील. काही गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करायच्या असेल, काही प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करावं लागेल. आणि ती स्टेप बाय स्टेप प्रोसिजरच म्हणजे काय असते, आपली अल्गोरिदम आपला असतो. आणि तो अल्गोरिदम पण कसा पाहिजे, इफिशियंट असला पाहिजे. जेव्हा तुम्ही टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी, DSA जेव्हा शिकाल तेव्हा या गोष्टी अजून जास्त क्लिअर होतील तुमच्या. तर काय अल्गोरिदम म्हणजे एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करणं म्हणजे काय असतं, अल्गोरिदम असतो. इथं मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, अल्गोरिदम इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसिजर टू सॉल्व अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करतो त्यालाच काय म्हणतात, अल्गोरिदम म्हणतात. जसं की 2 नंबरला ॲडिशन करायचे, 2 नंबरला काय करायचं, मला ॲडिशन करायची, त्यांची मला काय करायची, बेरीज करायची. जसे की ए मध्ये काय 10 नंबर आहे, बी मध्ये काय 20, हे 2 नंबर आहे आपले. 10 आणि 20 हे काय 2 नंबर आहे. यांची काय करायची, मला ॲडिशन करायची. ती सगळ्यात पहिले स्टेटमेंट काय असतं, स्टार्ट, की तुम्ही प्रोग्रामला काय करा, स्टार्ट करा, किंवा आपली प्रोग्राम लिहिण्याची स्टार्ट करण्याची प्रोसिजर झाली. सगळ्यात पहिले काय केलं, 2 नंबरला रीड केलं. कोणते 2 नंबर आहे, 10 आणि 20 हे 2 नंबर काय केले, मी रीड केले. रीड केल्यानंतर यांना काय करायचं, ॲड करायचं. ॲड करायसाठी मी काय केलं, एक सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, 2 रीड, ए मध्ये 10 आहे, नंतर 20 यांची ॲडिशन होईल. आणि ती ॲडिशन काय आहे, 30 आहे. 30 माझा इथे डिस्प्ले होईल. आणि डिस्प्ले झाल्यानंतर मला काय करायचं, स्टॉप मला करायचं. ते काय झालं, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर झालं. जसं की मला काय काम करायचं आहे, 2 नंबर ॲड करायचे. सगळ्यात पहिले काय केलं, मी ॲड करायचं, ते 2 नंबरला आधी रिसीव्ह केलं. जे 2 नंबर घ्यायचे मला त्यांना मी असाइन केलं. नंतर त्या 2 नंबरचे ॲडिशन करून मला एक तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये ठेवायचे. तिसऱ्या व्हेरिएबल सम नावाचं एक व्हेरिएबल केलं. त्यांच्या दोघांमध्ये काय ऑपरेशन परफॉर्म करायचं, ॲडिशन. मग ते ॲडिशन मी परफॉर्म केली आणि नंतर काय केलं, ते स्टॉप करून दिलं. तर हे जे लिहिलेलं आहे तो काय झालं, ॲडिशन ऑफ 2 नंबरचा अल्गोरिदम. काय झालं, अल्गोरिदम, की मला 2 नंबरला ॲड करायचं म्हणजे काय, तो टास्क आहे, तो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, मला परफॉर्म करायचं. त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी जे पण मी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर लिहिलेली त्यालाच काय म्हणतो आपण, अल्गोरिदम असं म्हणतो. समजलं. तर हे झालं आपलं काय, अल्गोरिदम. आता नेक्स्ट काय आपलं, नेक्स्ट आहे आपलं अल्गोरिदम, नंतर फ्लो चार्ट. या कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाच्या आहे. स्टार्टिंगला आपल्याला असं वाटतं हो ठीक आहे जाऊ करू असं, पण इम्पॉर्टंट आहे. काही ठिकाणी तुम्हाला ड्रॉ पण करायला लावतील की याचा फ्लो चार्ट कसा आहे काय आहे, तर तुम्हाला तिथे ड्रॉ करता पण आला पाहिजे. फ्लो चार्ट म्हणजे अल्गोरिदमचे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल असतात. प्रोसेस, इनपुट, आउटपुट, डिसिजन, यासाठी वेगवेगळे सिम्बॉल आपले असतात. का असं, फ्लो चार्ट म्हणजे काय, फ्लो चार्ट म्हणजे काय, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. जे अल्गोरिदमचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं, अल्गोरिदमचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय असतं, आपलं असतं जे अल्गोरिदम, आता जे स्टेप बाय स्टेप मी लिहित होतो ना, स्टार्ट, 2 नंबरला रीड करा, नंतर त्यांची ॲडिशन करा, नंतर त्यांना डिस्प्ले करा, नंतर स्टॉप करा. हे काय झालं, इंग्लिशमध्ये लिहिलं मी, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर इंग्लिशमध्ये लिहिली. आता मला त्याला काय करायचं आहे, डायग्रॅमॅटिकली फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तिथं काय यूज करतो, फक्त फ्लो चार्ट. बाकी काय सगळ्या गोष्टी काय इथं सेमच असतात. तिथं काही सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल मी तुम्हाला इथे दाखवतो कोणते कोणते सिम्बॉल तुमचे फ्लो चार्टमध्ये यूज होतील. तर सगळ्यात पहिलं बघा, हे सिम्बॉल आहे, एक हे काय ओव्हल सिम्बॉल आहे. ते कशासाठी यूज केलं जातं, रिप्रेझेंट द स्टार्ट और एंड ऑफ द प्रोसेस. म्हणजे जिथे स्टार्ट लिहिलं होतं बघा, अल्गोरिदममध्ये काय लिहिलं होतं मी सगळ्यात पहिलं, अल्गोरिदममध्ये काय लिहिलं होतं, स्टार्ट, आणि लास्टला एक होतं बघा स्टेप, स्टार्ट करा, रीड करा, 2 ए आणि बीला रीड करा. नंतर 3 काय केलं होतं मी, सममध्ये काय करा, A + B करा. नंतर काय केलं होतं मी, नंतर डिस्प्ले करा 4 नंबरच्या स्टेपमध्ये. नंतर काय केलं होतं मी, 5 नंबरच्या ह्याच्यामध्ये, नंतर काय केलं होतं मी, डिस्प्ले, नंतर स्टॉप मी केलं होतं. एवढे 5 प्रोसिजर आपल्या तिथं होत्या, 5 प्रोसिजर आपल्या तिथं होत्या. आता इथं जो ओल आहे ना, जो हा पहिला शेप आहे ना, हा कशासाठी वापरता माहिती का, स्टार्ट आणि एंडसाठी. म्हणजे काय, स्टार्टसाठी काय आहे, हा आपला सिम्बॉल राहील, काय राहील,
असा आपला सिम्बॉल आहे. व्यवस्थित ड्रॉ करा, एरर आपला चुका नाही झाला पाहिजे. कसं सिम्बॉल आहे, असा आपला काय सिम्बॉल आहे. कशासाठी, स्टार्टसाठी. आणि सेम सिम्बॉल कशासाठी आपला, कशासाठी, एंडसाठी पण आहे. काय 5 नंबरच्या स्टेप म्हणजे स्टॉपसाठी पण आहे. काय स्टार्ट आणि एंडसाठी काय हे दोन सिम्बॉल आपण, पहिला जो सिम्बॉल तो कशासाठी वापरतो आपण, स्टार्ट आणि एंडसाठी वापरतो. डिनोट द प्रोसेस ऑर ऑपरेशन स्टेप्स म्हणजे काय, मला इथे काय करायची, काही प्रोसेस किंवा ऑपरेशन स्टेप घ्यायची असेल तेव्हा काय यूज करेल मी, तेव्हा काय रीड इनपुट. आता इनपुट जर रीड करायचे तेव्हा मी काय यूज करेल, यूज इनपुट और आउटपुट. ऑपरेशनसाठी काय करतो आपण, इनपुट घ्यायचं किंवा आउटपुट घ्यायचं त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, पॅरलेलोग्राम यूज करतो. आणि प्रोसेस म्हणजे त्यांची ॲडिशन परफॉर्म करायची असेल तर काय यूज करतो आपण यूज करतो ऑपरेशन म्हणजे 2 नंबरची ॲडिशन परफॉर्म करायची तेव्हा काय करतो आपण, रेक्टँगलर यूज करतो. आणि इंडिकेट द फ्लो बिटवीन स्टेप, 2 स्टेपमध्ये जर पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप यांच्यामध्ये जर इंडिकेट करायचं असेल तिथे काय यूज करतो आपण, ॲरोचा यूज करतो. डायमंड काय डिसिजनसाठी यूज करतो. आता हे डिसिजन आहे ना, इफ एलच्या वेळेस परत मी फ्लो चार्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल तेव्हा आपण हा डिसिजन डायमंडचा पण यूज करू. आता सध्यापुरतं तुम्ही एवढ्या गोष्टी शिका. पहिलं काय स्टार्ट, नंतर काय केलं रे, इनपुट घ्यायचं. मला इनपुट कशाने घ्यायचं, पॅरलेलोग्रामने घ्यायचं. काय ए आणि बीला मी काय केलं, ॲज अ इनपुट घेतलं मी, एमध्ये 10 आणि 20 इथे इनपुट घेतलं. नंतर काय केलं, त्यांच्यावर ऑपरेशन परफॉर्म करायचं. ऑपरेशनसाठी काय आहे रे, ऑपरेशनसाठी आपला आहे काय, सम इज इक्वल टू A+B म्हणजे काय, ऑपरेशनसाठी काय वापरायला लावलं मी, रेक्टँगल. आणि इनपुट आउटपुटसाठी काय वापरलं आपण, पॅरलेलोग्राम आपण वापरलेलं आहे. सम इज इक्वल टू A+B, सम इज इक्वल टू A+B. इथं काय त्यांच्यामध्ये ॲरो डिनोट केला मी, ॲरो डिनोट केला जे काय इंडिकेट द फ्लो बिटवीन स्टेप. 2 स्टेपमध्ये काय फ्लो आहे, कुठून कुठं जायचं या गोष्टी कोण डिनोट करायला, आपला ॲरो डिनोट करेल. नंतर काय आउटपुट दाखवावं लागेल ना मला, डिस्प्ले करायचं म्हणजे काय आउटपुट दाखवायचं. आउटपुटसाठी पण काय आहे आपल्याला परत पॅरलेलोग्रामच यूज करावं लागेल. समला काय करा, डिस्प्ले करा, समला काय करा, डिस्प्ले करा. तर हे झाला काय त्याचा 2 नंबरला ॲडिशन कसं करायचं त्याचा हा झाला हा अल्गोरिदम. आणि हा काय झाले त्याचं पूर्ण फ्लोचार्ट झालेला आहे. अल्गोरिदमचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, अल्गोरिदमचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय असतं आपलं फ्लोचार्ट आपला असतो. काय असतो, फ्लोचार्ट आपला असतो. तर या साध्या साध्या गोष्टी आहे, या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे म्हणून इथंच मी डिस्कस करून घेतलेलं आहे. इथं अजून व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्ही नोट्स जेव्हा रीड करशाल तेव्हा अजून जास्त समजेल तुम्हाला की 2 नंबरला इनपुट घ्यायचं आहे. तुम्ही एका ब्लॉकमध्ये पण दाखवू शकले असते पण याला 2 ब्लॉकमध्ये गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही. ए आणि बी काय 2 नंबर आपण इनपुट घेतले. एमध्ये 10 आहे, नंतर बीमध्ये 20, 2 नंबर घेतले, यांना ॲड केलं मी. A+B म्हणजे 10 + 20 काय झालं 30 कुठे जाऊन शो झाला, सीमध्ये जाऊन शो झाला. नंतर त्याला काय केलं, डिस्प्ले केलं मी. डिस्प्लेसाठी पण काय सेम आपला ब्लॉक यूज होणार. इथं सिम्बॉल थोडेसे रॉंग आहे. डिस्प्लेसाठी पण काय आता इथं पॅरलेलोग्रामच येईल, सॉरी डिस्प्लेसाठी आपलं रेक्टँगल येईल. डिस्प्लेसाठी काय आहे आपलं, डिस्प्लेसाठी आपला पॅरलेलोग्रामच येईल. इनपुट आणि आउटपुटसाठी सेम सिम्बॉल पाहिजे. इथं रॉंग दिलेलं आहे डिस्प्ले सी, नंतर एंड. इथं व्यवस्थित करून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं, डिस्प्लेसाठी काय आहे आपलं, जो आपला रिझल्ट आहे त्याला जर दाखवायचे तर तुम्ही काय इनपुट आणि आउटपुटसाठी काय सेम आपला पॅरलेलोग्रामच यूज होत असतो. काय पॅरलेलोग्रामच आपला यूज होत असतो. इथे एक करेक्ट करून घ्या, करेक्ट करून घ्या तुम्ही, आलं ना. नंतर आता नेक्स्ट फ्लोचार्ट झाला. फ्लोचार्टवर अजून खूप जिथे जिथे मला गरज वाटेल तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी आपले येतच राहतील, त्याची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर सुडो कोड काय असतो याच्यामध्ये पण खूप लोकांना डाऊट असतो. सुडो कोड म्हणजे काय, सुडो कोड म्हणजे अल्गोरिदम आणि प्रोग्रामच्या मधलं एक मिडल स्टेप आहे. काय सुडो कोड म्हणजे काय, अल्गोरिदम आणि प्रोग्राम यांच्यामधलं मिडल स्टेप, जे प्रोग्राम सारखं प्लेन इंग्लिशमध्ये लिहिलेलं कोड, प्लेन इंग्लिशमध्ये जे लिहिलेलं ना त्याला कोड असं, म्हणजे अल्गोरिदम टाईपच असतो तो. अल्गोरिदम आणि प्रोग्रामच्या मधली जी स्टेप्स असतात त्याला काय म्हणतो. आता जसे की आता कंपनीमध्ये खूप लोक बसलेले, काही खूप लोक बसलेले आहेत, त्यांचे वेगवेगळे स्किल आहे. एकाला पायथॉन येते, एकाला जावा येतं, एकाला CCP येतं. आता काय झालं माहिती का, याला जे सीचा कोड येतो ना त्याने काय केलं, जावावाल्याला देऊन दिला. आणि जावावाल्याला ते काही समजत नव्हतं, एवढा मोठा कोड दिलेला आहे, हे काय मला हे काही समजत नाही. तुला जे लॉजिक समजलेलं आहे ना ते काय करतो, मला तुला जे लॉजिक समजलेलं आहे ना, म्हणजे इथं बघा जसं की हा सीवाला माणूस आहे, ए नावाचा किंवा अमित नावाचा एक काय आपला एक माणूस आहे, त्याला कोणती लँग्वेज येते, त्याला C लँग्वेज येते. आणि एक अजून एक माणूस आहे त्याला कोणती येते माहिती का, त्याला येते जावा, काय येते जावा लँग्वेज येते. आता एक लॉजिक एक प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं, त्याच्यासाठी त्यांनी अल्गोरिदम बनवला आणि अल्गोरिदम बनवून यांनी C लँग्वेजमध्ये कोड लिहिला. आणि तो म्हणे काय मी हा कोड लिहिलेला आहे, कोणता C लँग्वेजमध्ये कोड लिहिलेला आहे.
काय सी लँग्वेजमध्ये कोड लिहिलेला आणि हा याला सेंड करून दिला आणि हा बघतोय त्याच्यामध्ये सेंड केला आणि तो बघतोय. तो म्हणतोय की आता याला जावामध्ये कसं कन्वर्ट करू. मला नाही समजत ही जावामध्ये कसं कन्वर्ट करायचं. म्हणजे याला सी लँग्वेजमध्ये लिहिलं पण मला जावामध्ये कसं कन्वर्ट करायचं हे नाही समजत आहे मला. मग तो काय करेल माहिती का, अरे सी लँग्वेजमध्ये मला हे सिंटॅक्स काय लिहिलं नाही, लॉजिक तुझं लवकर कळून राहिलं, तू काय कर मला आहे ना याचं सुडो कोड लिहून दे. सुडो कोड म्हणजे काय, तू मला नाही याचं इंग्लिशमध्ये ना फक्त काय कर, याचं काय लॉजिक लिहिलेलं ते तू सांग मला. जसं 2 नंबरला ॲड करायचं तर स्टार्ट ए बी, नंतर A+B, नंतर प्रिंट कर, सम कर, हे 2 एवढ्या गोष्टीने त्यांनी लिहून दिल्या. एवढ्या गोष्टी लिहिल्यानंतर त्याला जावा येते ना, मग त्यांनी काय केलं, जावाच्या सिंटॅक्समध्ये काय केलं, त्याला कन्वर्ट केलं. काय केलं, जावाच्या सिंटॅक्समध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे एखादं लॉजिक आहे हे तुम्हाला समोरच्या प्रोग्रामरला समजवायचं आहे आणि ते समजावताना जर तुम्हाला सिंटॅक्स न यूज करता एक प्लेन इंग्लिशमध्ये जर तुम्हाला पाठवायचं आहे, तिथं काय यूज करतो आपण, एक सुडो कोडचा यूज करतो. म्हणजे सुडो कोडमुळं काय झाली, ही गोष्ट त्याला दिल्यामुळं जी सी लँग्वेजमध्ये त्याला ते नाही कळत सी लँग्वेजची गोष्ट, पण त्याला जावा येते ना, जावा जर त्याला जर लॉजिक जर कळून गेलं तर तो काय जावामध्ये त्याला इम्प्लिमेंट करत. आणि ही गोष्ट म्हणजे काय असते आपली सुडो कोड, जो काय प्लेन टेक्स्ट इंग्लिश म्हणजेच काय असं आपलं सुडो कोड आपलं असतं. आलं आहे ना. तर हे झालं आपलं काय सुडो कोड कन्सेप्ट पण तुमची इथे क्लिअर झालेली. या नोट्समध्ये नंतर जाऊन तुम्ही व्यवस्थित वाचा या सर्व गोष्टी. आता नेक्स्ट ज्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे ते आता आपण स्टार्ट करू. नेक्स्ट बघा काय आहे, नेक्स्ट आपला आहे सुडो कोड, नंतर कंपायलर काय असतो आणि इंटरप्रेटर काय असतो या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे. कारण आपण आता जी लँग्वेज स्टार्ट करतोय तिथे एक नवीन शब्द ऐकायला मिळेल तुम्हाला, ते म्हणजे काय, इंटरप्रेटेड लँग्वेज. पायथॉन काय इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. आता याचं जर उदाहरण द्यायला गेलं कंपायलर आणि इंटरप्रेटरचं, इथं बघा मी आधी तुम्हाला समजवतो. जसं की आता इथं काय आहे, तुमचे मम्मी एक आहे ना, इथं काय मम्मी आहे, मम्मी काय तुमचे एक डेली नोट्स करते, तुम्ही काय काय चुका करते आणि त्यांची नोट्स करते. म्हणजे की दिवसातून तुम्ही उठले, हे स्पेसिफिक काम केलं आणि तुम्ही ना 9 वाजता एक काम केलं, 10 वाजता काम केलं, पण 11 वाजता जे काम केलं त्याच्यामध्ये काय केलं, चूक केलेली तुम्ही. नंतर काय केलं तुम्ही 12 वाजता एक काम केलं, 13 नंतर 1 वाजता केले, 2 वाजता केले, असे सगळे काम केले, पण मधीच अजून एक चूक केली. आता ही चूक झाली, आता काय संध्याकाळी तुम्हाला एक जाऊन रिझल्ट भेटेल. ते काय मम्मी तुम्हाला सांगेल काय, की तू आज दिवसभरामध्ये ना एवढ्या गोष्टी चुका केल्या, 11 वाजता एक चूक केली आणि 2 वाजता एक चूक केली, अशा 2 चुका तू केल्या की हे काम आहे ना तू व्यवस्थित केलेलं नाही. हे काय तुला संध्याकाळी सांगितलं. कुठं सांगितलं, संध्याकाळी ही गोष्ट सांगितली. केव्हा सांगितली, संध्याकाळी सांगितली ही गोष्ट. पण एक पप्पा आहे तुमचे ज्यांनी काय केलं, 9 वाजता तुम्ही काम केले, 10 वाजता काम केले, 11 वाजता 9 वाजता काम केलं करेक्ट आहे, 10 वाजता काम केलं करेक्ट आहे, 11 वाजता जे काम केलं ना तिथं चुकलेलं ना, पप्पाने तुम्हाला दन काय एक देऊन दिलं, किती वाजता, 11 वाजता एक ठेवून दिली. हे चुकलं आहे, हे काम तुझं चुकलं आहे भाऊ असं. नंतर तुम्ही डबल 12 वाजता एक काम केलं ते करेक्ट आहे म्हणून पप्पा बोलले हा शाब्बास. नंतर 12 वाजता काम केलं तेव्हा पण काय बोलले शाब्बास. 1 वाजता एक काम केलं तेव्हा काय झालं, 1 वाजता काम झालं तिथे काहीतरी चूक झाली, परत तुम्हाला एक खटकेन कानाखाली बसली. परत तुम्ही काय केलं, असं करत सगळे कामं केले. म्हणजे काय मम्मी तुम्हाला काय करते, संध्याकाळी सगळ्या चुका सांगते आणि एक पप्पा आहे तुम्हाला काय जिथं चुकलं तिथं लगेच सांगून देत आहे, जिथं चुकलं तिथं काय त्यांच्या भाषेमध्ये बरोबर तुम्हाला समजावत आहे. तर जिथं चुकलं तिथं सांगताय ते म्हणजे काय आपलं इंटरप्रेटर आहे. पप्पा काय झाले तुमचे इंटरप्रेटर आहे आणि मम्मी तुमचे काय झाले कंपायलर. प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर तुम्हाला काय सांगतं, चुका कुठं झाल्या ते तुम्हाला सांगतं. कोण सांगते, मम्मी तुम्हाला सांगते. तर हे काय आहे तुमचं कंपायलर. म्हणजे काय झालं तुमची, की तुमची जी चूक गेली तुम्हाला तिथं लास्टला जाऊन सांगितलं जातं. आणि इंटरप्रेटर म्हणजे काय, जिथं चुकलं तिथं जाऊन लगेच तुम्हाला सांगणार इथं चुकलंय, लाईनवर जाऊन डायरेक्ट सांगणार. काय लाईनवर जाऊन सांगणार. तर पायथॉन आपली लँग्वेज काय इंटरप्रेटर आहे, पण ते CCPP ज्या लँग्वेज आहे ते काय आपल्या कंपायलर बेसिसवरच काम करतात. म्हणजे दोघांचं काम एकच आहे की ट्रान्सलेट करणं, पण ट्रान्सलेट करण्याचा वे काय आहे दोघांमध्ये थोडासा डिफरन्स आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं म्हणजे रन टाईमला एरर कसं आहे दाखवायचं या गोष्टी दोघांमध्ये काय वेगवेगळ्या आपल्या आहे. आलं ना. तर हे 2च मेन डिफरन्स आहे. तरी पण मी तुम्हाला एकदम स्पेसिफिक वेमध्ये पाहिजे ते पण मी तुम्हाला इथे दिलेले आहे. 2 कम्प्युटरला आपला प्रोग्राम समजण्यासाठी वापरले जातात. कोण, कंपायलर आणि इंटरप्रेटर. मी जसं सांगितलं दोघांचं काम काय आहे सेम आहे. दोघांचं काम सेम काय आहे, कंपायलर आणि इंटरप्रेटरचं की प्रोग्राम हा कम्प्युटरला जाऊन समजावणं. तर कंपायलरचं काम काय असतं रे, फुल प्रोग्राम एकदम ट्रान्सलेट करतो.
फुल प्रोग्राम काय आहे एकदमच ट्रान्सलेट करतो आणि याला काय करतो लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करतो. आणि कसं करतो हे तुम्हाला सांगितलं. इंटरप्रेटर म्हणजे काय सांगितलं तुम्हाला. सी आणि C++ मध्ये यूज केलं जातं. इथं पायथॉन आणि जावास्क्रिप्टमध्ये पण यूज केलं जातं. आता जावास्क्रिप्ट पण पुढे शिकणार आहे आपण, जिथे गरज पडेल तिथं असा आहे जावास्क्रिप्टवाला फुल स्टॅकमध्ये शिकवणार आहे तुम्हाला, किंवा पायथॉन फुल स्टॅकमध्ये पण आपण शिकू शकतो. सर्व्हर एरर कुठं दाखवतो, जसं मम्मी तुमची सर्व्हर एरर कुठं दाखवले शेवटला, सर्व्हर एरर शेवट दाखवतो. एरर लगेच दाखवतो कोण, इंटरप्रेटर म्हणजे पप्पा. फास्ट स्पीड काय त्याचा, स्पीड याचा फास्ट आहे आणि याचा काय स्लो आहे. पायथॉनचा स्पीड थोडा स्लो आहे, याचा काय C++चा स्पीड जास्त आहे आणि कंपायलरचा स्पीड काय जास्त असतो आणि इंटरप्रेटरचा स्पीड काय थोडा कमी असतो. म्हणून पायथॉन ही थोडी स्लो लँग्वेज मानली जाते ॲज कम्पेअर्ड टू द C आणि C++. C आणि C++ काय जास्त फास्ट लँग्वेज मानलं जातं. काय थोडी स्लो आहे कारण काय तो लाईन बाय लाईन चेक करत चालतो ना, लाईन बाय लाईन बघतो. कारण का थोडा टाईम तुम्ही रडले परत ते चालू केलं असं आहे ना, काम पुढचं तुम्ही चालू केलं म्हणजे काय ते थोडं स्लो झालं काम. आणि इथं काय पायथॉन पण आपली एक तशीच लँग्वेज आहे, इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. म्हणजे कोड काय केला जातो लाईन बाय लाईन इथे एक्झिक्यूट होतो. काय होतं कोड आपला लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. आय होप तुम्हाला या गोष्टी एक्झाम्पलमुळे अजून जास्त रिलेट झाल्या असतील. आता नेक्स्ट जो पार्ट आहे ज्याच्यासाठी आपण आलेलो आहे, हे लेक्चर तुम्ही बघताय, पण हे बेसिक पण तितकंच क्लिअर होणं इम्पॉर्टंट होतं. काय हे बेसिक पण तुमचं तितकंच जास्त क्लिअर इम्पॉर्टंट होतं. जसं प्रॉब्लेमला समजून घेणं, त्या समजून घेण्यासाठी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टेप बाय स्टेप्स लिहिणं आणि त्या स्टेप बाय स्टेप्सला मला एखाद्या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये दाखवायचं. त्याच्यासाठी फ्लोचार्ट आला आणि अल्गोरिदम पहिला आला स्टेप बाय स्टेप्स प्रोसिजर लिहिण्यासाठी. त्या प्रोसिजरला डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये समजायचं मला, दुसऱ्याला ते फ्लोचार्ट आला. पण आता मला एखादं लॉजिक दुसऱ्याला द्यायचं आहे आणि ते इंग्लिश फॉर्ममध्ये प्लेन टेक्स्टमध्ये लिहायचं. तिथं काय आला सुडो कोड आला आणि या सगळ्या गोष्टींचं मिळून आपण काय बनवतो, एक प्रोग्राम बनवतो. ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बनवतो आणि त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करतो. ही पूर्ण प्रोसिजर आहे एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी लागणारी प्रोसिजर. आणि या सगळ्या गोष्टी मी इथं व्यवस्थितपणे लिहिलेल्या आहेत. आलं आहे ना. तर आता आपण स्टार्ट करू. आपलं मेन जे आजचं एम आहे ते म्हणजे काय, प्रोग्रामिंग काय, पायथॉन प्रोग्रामिंग काय असतं हे तुम्हाला आज समजायचं. तुम्ही जर अर्धा तास तुम्ही पूर्ण कन्सेप्टच घेतल्या, या कन्सेप्ट समजणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक जिथं जिथं ह्या गोष्टी येतील तुम्हाला अजून जास्त परफेक्ट होत चालतील. आलं आहे ना. त्याच्यामुळे मी आधीच सगळ्या गोष्टी शिकून दिल्या. आता पायथॉन प्रोग्रामिंग काय असतं याच्याबद्दल थोडं जाणून घेऊ. पायथॉन म्हणजे काय असतं, तर पायथॉन एक काय हाय लेवल काय, पायथॉन एक काय हाय लेवल इंटरप्रिटेड जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता हाय लेवल म्हणजे काय, जी आपण रीड करू शकतो, ह्युमन रीड करू शकतो. म्हणजे एक प्लेन इंग्लिश लँग्वेज ही काय झाली हायमध्ये झाली. पण मशीनला इंग्लिश लँग्वेज समजते का, नाही. ही हाय लेवल लँग्वेज मशीनला समजते का, नाही. मशीनला कोणती लँग्वेज समजते, 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये लँग्वेज शिकते. हे लेक्चरच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पायथॉन पण काय एक हाय लेवल लँग्वेज आहे. आणि इंटरप्रेटेड म्हणजे काय लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. इथं काय लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. आणि हे तुम्हाला मी काय शिकवलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता ही पुढे शिकवल तुम्हाला, OOPच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित शिकवल मी. पण पायथॉन एक काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज पण आहे. तर विचारलं पायथॉन म्हणजे काय, इट इज अ हाय लेवल इंटरप्रेटेड अँड जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज अँड इट इज ऑल्सो द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. आलं. इझी आहे वापरण्यामध्ये, काय सोपी म्हणजे काय खूप इझी लँग्वेज आहे ॲज कम्पेअर टू द C आणि जावाच्या तुलनेमध्ये ना पायथॉन खूप इझी आहे. आलं. आणि ही बिगनरसाठी एकदम परफेक्ट भाषा आहे. बिगनर जे असेल ना त्यांना जर शिकायचे असेल तर पायथॉन ही सगळ्यात बेस्ट लँग्वेज आहे. आलं आहे ना. आणि पायथॉन ही वाचायला आणि लिहायला पण एकदम इंग्लिशसारखीच वाटेल तुम्हाला. बघा इथून पुढे जेवढे शिक्षण ना त्याचा मेन पर्पज तो होता की आता एवढ्या कॉम्प्लेक्स लँग्वेज सिंटॅक्समध्ये खूप कॉम्प्लेक्स होतं. पण त्याच्यामुळं काय इझी कोणती अशी लँग्वेज आहे का जी म्हणजे स्पेसिफिक काम करण्यासाठी पण काही 2-3 लाईनमध्येच सांगू शकतो. तर ती लँग्वेज कोणती आपली पायथॉन लँग्वेज आहे. जसं उदाहरणार्थ एक हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं तुम्हाला काय C लँग्वेजमध्ये काय होतं रे, C लँग्वेजमध्ये जर तुम्हाला हॅलो वर्ल्ड लिहायचं असेल तर कसं होतं, C लँग्वेजमध्ये एक हॅशटॅग इन्क्लूड काय stdio.h एवढं लिहावं लागायचं. नंतर काय मेन फंक्शन इंट मेन नंतर काय आपल्याला लिहायचं लागतं प्रिंटेफ
प्रिंटएफ काय हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड, नंतर काय इथं रिटर्न 0 वगैरे पण लिहावं लागलं आपल्याला. मग आपलं आउटपुट काय यायचं रे, आपलं आउटपुट यायचं हॅलो वर्ल्ड. सी प्लस प्लसमध्ये अजून सी लँग्वेजमध्ये शिका. सी प्लस प्लसमध्ये पण काय इथं फक्त सी आउट होऊन जाईल, फक्त काय होईल सी आउट आपलं होईल. आणि युजिंग नेम स्पेस एसटीडी पण आपल्याला यूज करावं लागेल. CPPमध्ये पण घ्यायला गेलं तर कसं येईल, तिथं हॅशटॅग इन्क्लूड काय आयोस्ट्रीम नंतर काय युजिंग नेम स्पेस एसटीडी, युजिंग नेम स्पेस एसटीडी. आणि नंतर काय आपण इथे यूज करतो इंट मेन आणि मग इथे लिहितो मी सी आउट काय डबल कोट्समध्ये हॅलो वर्ल्ड. नंतर काय रे रिटर्न 0. सीमध्ये असं आहे, CPPमध्ये असं आहे, जावामध्ये तर अजून वेगळे. मेन मेथड लिहा, क्लास बनवा, नंतर काय करा system.out.println. जावामध्ये जेव्हा आपण जावा शिकू तेव्हा अजून व्यवस्थित कळेल. आता काय CPPमध्ये एवढ्या गोष्टी लिहावं लागतं. पण पायथॉन काय माहिती का, पायथॉन फक्त एकच सिंटेक्स आहे. तुम्हाला प्रिंट करायचं ना, तुम्ही डायरेक्ट काय करा प्रिंट काय करा फक्त हॅलो वर्ल्ड. आणि हेच एक मेन रिझन आहे की ते ज्याच्यामुळे डेटा सायन्समध्ये यूज केली जाते पायथॉन. का, कारण ती इझी आहे आणि खूप सारे मॅथची इनबिल्ट फंक्शनॅलिटीज त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहे. म्हणजे स्पेसिफिक प्रोबॅबिलिटी, एवढे कॉम्प्लेक्स टास्क आहे जे आपल्याला डेटा सायन्समध्ये परफॉर्म करायचे असतील, त्या टास्क परफॉर्म करण्यासाठी ज्या इनबिल्ट फंक्शनॅलिटी, इनबिल्ट लायब्ररी त्या कोणी प्रोव्हाइड केल्या, पायथॉन लँग्वेजमुळं. म्हणूनच AIML, डेटा सायन्स या गोष्टींमध्ये, डेटा ॲनालिटिक्स या गोष्टींमध्ये मोस्टली कोणती लँग्वेज यूज केली जाते, पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केली जाते. म्हणजे जिथं 10-15 लाईनचा कोड लिहायचं आहे तिथं काय तुम्ही 1 ते 2 लाईनमध्ये पण ती संपवू शकता. आणि ते कोणी प्रोव्हाइड केलं आपल्याला पायथॉनमध्ये. आणि पायथॉनने का प्रोव्हाइड केलं, कारण पायथॉनमध्ये आहे खूप साऱ्या इनबिल्ट लायब्ररीज, ते पण शिकणार आहे आपण कोणत्या कोणत्या लायब्ररीज आहे. आणि इथून जसे जसे लेक्चर येतील तसं त्या गोष्टी तुम्हाला समजत पण जातील. आलं ना. आता हे झालं पायथॉन काय इझी ॲज कम्पेअर टू अदर लँग्वेज. सिंटॅक्समध्ये पण बघायला गेलं तरी काय त्या गोष्टी आपल्या इझीच आहे. आलं ना. आता नेक्स्ट आपण समजू काय, नेक्स्ट आपल्याला समजायचं आहे की पायथॉन लँग्वेज शोधली कोणी गो. इझी मला समजलं आहे. अदर लँग्वेजमध्ये काय, अदर लँग्वेजच्या कम्पॅरिझनमध्ये काय इझी मला एवढं समजलेलं आहे. पण ही लँग्वेज शोधली कोणी, तर ती लँग्वेज आपली आलेली होती. पायथॉन कधी तयार झाली हे समजा आधी. पायथॉन तयार झालेली आपली 1980च्या दशकाच्या शेवटी. आणि 1991मध्ये पहिलं व्हर्जन त्याचं रिलीज झालेलं आहे. 1980ला काय ती लँग्वेज 1980 साली आपली काय आहे ती लँग्वेज आलेली. आणि त्याचं पहिलं व्हर्जन कधी आलेलं रे, 1991मध्ये त्याचं पहिलं व्हर्जन आलेलं. आणि त्याचं क्रिएटर कोण आहे, गुइडो व्हॅन रॉसम. काय गुइडो GUIDO व्हॅन रॉसम. हे काय आता हे क्रिएटर आहे. आणि हे बघा हे क्रिएटर आहे ज्यांनी काय आपली पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. आता इन्व्हेन्शन कसं झालं, ते नेदरलँडमध्ये एक प्रोग्रामर आहे ते. आणि 1989मध्ये त्यांनी एक ABC प्रोग्रामिंग लँग्वेजवर काम करत असताना पायथॉन लँग्वेज त्यांनी काय तयार करायला सुरुवात केली. ही त्यांना अशी भाषा हवी होती जे सोप्या सिंटॅक्स, एरर हँडलिंग आणि सिस्टीम स्क्रिप्टिंगसाठी सगळ्यात जास्त उपयोगी पडेल. मध्ये कोणती लँग्वेज इन्व्हेंट झाली, एक स्पेसिफिक लँग्वेजवर ते काम करत होते, ABC प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि त्यांना असं वाटलं बघ एवढ्या अवघड लँग्वेज आहे, याच्यापेक्षा इझी लँग्वेज बनवू शकते का, ज्याच्यामध्ये काय सिंटॅक्स, एरर हँडलिंग आणि सिस्टीम स्क्रिप्टिंग काय इझी होऊन जाईल. ती लँग्वेज त्यांनी बनवली कोणती, तेव्हाच त्यांची काय पायथॉन लँग्वेज इन्व्हेंट झाली. कशी झाली, याला पायथॉन नावाच काय दिलं हे आपण गोष्टी आता आपण समजून घेऊ. हे थोडासा हिस्ट्रीवाला पार्ट आहे, पण या गोष्टी तुम्हाला आधी माहीत पाहिजे. पहिलं लेक्चर त्याच्यासाठीच ठेवतो आपण, नंतर पुढच्या गोष्टीमध्ये आपण मेन जे काम आपल्याला करायचं ते करत चालतो. आलं ना. आता नेक्स्ट काय, याचं पहिली सुरुवात झाली 1989मध्ये. गुइडो ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये पायथॉन त्यांनी लिहायला काय केली सुरुवात केली होती. नंतर त्यांचं पहिलं व्हर्जन आहे पायथॉनचं, पहिलं व्हर्जन आहे 0.90 व्हर्जन. फंक्शन, एक्सेप्शन हँडलिंग, लिस्ट, स्ट्रिंग असे त्यांनी गोष्टी बनवल्या. कशामध्ये 1991मध्ये. नंतर 2000 साली पायथॉन 2 नावाचं एक व्हर्जन आलं. त्याच्यामध्ये नवीन कन्सेप्ट आल्या, गार्बेज कलेक्शन, युनिकोड सपोर्ट, या गोष्टी नवीन नवीन येत गेल्या. हे शिकवणार आहे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी OOPमध्ये. नंतर 2008मध्ये ना पायथॉन 3.0 आली ना. आत्ता पण पायथॉनचं 3च व्हर्जन चालू आहे.
सांगाल तुम्हाला डाउनलोड करायच्या वेळी दाखवेल पायथॉनचे सगळे तुम्हाला 3 व्हर्जन तुम्हाला दिसते. मेजर अपडेट इनकम्पॅटेबल विथ पायथॉन 2. पायथॉन 2च्या इनकम्पॅटेबल काय नवीन अपडेट्स त्याच्यामध्ये गेलेले आणि अजून पण नवीन नवीन फीचर येतच राहतात. आपल्या या कोर्समध्ये ते नवीन फीचर्स पण मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. आणि 2020 साली ना पायथॉनचं 2nd व्हर्जन आहे ना बंद करून दिलं. का? कारण तिथून पुढे सगळे पायथॉनचे 3 व्हर्जनच, पायथॉनचे 2nd व्हर्जन काय हे बंद करून दिलं आणि नवीन जे अपडेट आलेले त्याच्यामध्येच काय पायथॉन 3 आपलं कंटिन्युअस राहिलं. आणि 2024 मध्ये पर्यंत बघितलं तर 3.12 3.13 आपलं व्हर्जन चालू आहे. याच्यामध्ये स्पीड त्याची थोडी वाढली आहे आणि मेमरी इफिशियंट व्हर्जन आता देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय पायथॉनमध्ये देण्याचं गेलं. या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला माहीत पाहिजे. एक इयर बेसिसवर काय काय अपडेट्स येत गेले हे पण गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आत्ताच्या कंपॅरिझन मागची जी लँग्वेज होती पायथॉन ती थोडी स्लो होती, आता थोडीशी फास्ट त्यांनी केलेली मेमरी इफिशियंट व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आलं आहे ना. तर हे झालं आपलं काय मेन पायथॉन काय आणि याला पायथॉन नाव कसं दिलं गेलं हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. तर पायथॉन म्हणजे असं सगळ्यांना असं वाटतं की सापावरून नाव दिलं गेलं आहे, पण त्याचं मेन जे कारण आहे ते यांनी सांगितलेलं आहे की ते एक मॉन्टी पायथॉन्स फ्लाइंग सर्कस नावाचं एक काय करत होते एक शो बघत होते आणि तो ब्रिटिश कॉमेडी शो होता. तर तो त्यांना खूप आवडायचा आणि मजेदार पण वाटायचा आणि इझी पण वाटायचं. त्याच्यावरून काय त्यांनी पायथॉन नाव जे दिसतंय ना ते पायथॉन नाव काय करून दिलं त्याला. तेव्हा ते पॉप्युलर पण होतं शो आणि त्या पॉप्युलर नावावरूनच मोस्टली जावाचं नाव जसं कॉपीवरून ठेवलं गेलेलं आहे. सेम पायथॉननी पण काय केलं एक कॉमेडी शो होता त्याच्यामधला एक वर्ड काय त्यांनी घेतला आणि आपल्या लँग्वेजला त्यांनी देऊन दिला. एक असं समजू शकतं की मार्केटिंग वे पण असतो की आपण कसं या गोष्टीमध्ये एक्सपर्ट दिसू किंवा एक फेमस गोष्टचं नाव वापरू शकतो. पण आता तसं ॲक्ट बदलले गेलेले आपण कोणाचं पण नाव असं यूज करू शकत नाही, रजिस्टर नाव असेल त्याचं. तर आलं ना. तर हे झालं पायथॉन जसं जावाने केलं की कॉपीच्या एका लेकवरून स्वतःचं नाव देऊन घेतलं, तसं सेम पायथॉनने पण एक कॉमेडी शोवरून काय केलं स्वतःला एक नाव देऊन घेतलं. पण मेन फीचर्स काय आहे की मी पायथॉन का स्टडी करावं. सगळ्यात गोष्ट म्हणजे सिंटॅक्स बिगनरसाठी सगळ्यात इझी आहे. पहिलं फीचर म्हणजे तेच आहे की सिम्पल आहे, इझी आहे, सगळ्यांना समजेल अशी लँग्वेज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे की कुठं पण कोणाला पण कधी पण अवेलेबल आहे. जर तुम्हाला आत्ता पायथॉनचा प्रोग्राम करायचा असेल तुम्हाला काय करायचं फक्त गुगलला जाऊन पायथॉन फॉर विंडोज, पायथॉन फॉर मॅकओएस, जे आपण python.org जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे पाहिजे ते काय करायचं डाउनलोड करायचं आणि ते सेटअप तुमच्या सिस्टीममध्ये करायचं आणि तुम्ही कधी पण त्याला यूज करू शकता. ओपन सोर्स आहे आणि फ्री आहे. आलं ना. कोणी पण त्याला कसं पण वापरू शकतं आपल्या सिस्टीमनुसार. इंटरप्रेटेड आहे, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं आणि कंपायलरची गरज इथे लागत नाही. काय कंपायलर लागत नाही आणि इथं काय होतं लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आपलं होतं. पोर्टेबल आहे म्हणजे कोणत्या पण सिस्टीमवर आणि प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणू शकता तुम्ही. किती प्लॅटफॉर्मनुसार बदलत नाही. CCPP काय होत होतं रे .exe .out पायथॉननुसार काय वेगवेगळं त्याला कंपायलरची गरज पडत होती, वेगवेगळ्या गोष्टी सेटअपसाठी लागत होत्या. पण जी आपली लँग्वेज आहे ही कोणती आहे आपली जी लँग्वेज आहे पायथॉन ही काय प्लॅटफॉर्मवर डिपेंड नाही करत, सर्व प्लॅटफॉर्मवर चालू शकते असे सेटअप त्यांनी तयार केले आणि त्याला म्हणून पोर्टेबल म्हणतात. विंडोज, मॅक, लिनक्स या सर्वांवर ती चालू शकते. आणि डायनॅमिक टायपिंग म्हणजे काय इथं व्हॅरिएबल डिक्लेअर करताना टाईप सांगायची गरज पडत नाही. आता तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगाल मी. डायनॅमिक टायपिंग ही काय कन्सेप्ट आहे की जिथं मला काय मला तिथं टाईप मेन्शन नाही करावं लागत. इंट a = 10 हा इंट नावाचा टाईप मला तिथे मेन्शन नाही करावं लागत. लार्ज लायब्ररी सपोर्ट आहे, हजारो प्रीबिल्ट लायब्ररीज आहे, नमपाईज, पांडाज, पुढं इतक्या साऱ्या लायब्ररीज आहे. AMLच्या कोर्समध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेल मी. त्याच्यामुळे लायब्ररी जास्त सपोर्ट आहे. इनबिल्ट फंक्शनॅलिटी जी गोष्ट मला लिहिण्यासाठी 10 ते 15 गोष्टी लागायच्या एक लायब्ररीला आल्यामुळे काय आपण ते स्पेसिफिक 2 ते 3 लाईनमध्ये पण करू शकलो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, क्लासेस आणि ऑब्जेक्टचा याला सपोर्ट मिळतो. पुढे सांगेल तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय. एक्सटेन्सिबल आणि इम्बेडेबल दुसऱ्या भाषांसोबत याने इझिली आपण वापरू शकतो. पायथॉन आता तुम्ही बघा खूप साऱ्या स्पेसिफिक लँग्वेजच्या प्रोजेक्टमध्ये पण आपण काय पायथॉन आपण आता इंटिग्रेट करू शकतो. एवढे सगळे फीचर्स आहे आणि या फीचर्समुळेच काय पायथॉन आता सगळ्यात जास्त पॉप्युलर लँग्वेज मानली जाते आणि AI मध्ये पण इव्हन काय पायथॉनच आपली लँग्वेज जास्त यूज केली जाते. आलं आहे ना. तर हे झालं आपलं काय किती टाईम झाला बघू कमी आता ठीक आहे. हे झालं आपलं काय पायथॉनचे सर्व गोष्टी मी तुम्हाला आता इथे सांगितल्या. मेन फीचर्स काय किती इझी आहे, ओपन सोर्स आहे, इंटरप्रेटेड आहे, पोर्टेबल आहे, डायनॅमिक टायपिंग आहे, तिथे व्हॅरिएबल डिक्लेअर करण्याची गरज पडत नाही. खूप साऱ्या लायब्ररीचा सपोर्ट असल्यामुळे इनबिल्ट फंक्शनॅलिटी असल्यामुळे आपण ज्या गोष्टींना हजारो लाईनचा कोड लिहावा लागायचा ती आता एक स्पेसिफिक 2 ते 3 लाईन किंवा 1 लाईनमध्ये पण लायब्ररीचा सपोर्ट असल्यामुळे आपल्या
तयार झालेलं आहे, पायथॉनमध्येच मेनली तयार केले आणि मॅथमॅटिकल अप्रोचसाठी डेटा सायन्सच्या रिस्पेक्टनी AMLच्या रिस्पेक्टनी ही लँग्वेज सगळ्यात जास्त इफिशियंट आहे. का? कारण की त्या काय लायब्ररी सपोर्ट असल्यामुळे. आलं त्यानं कुठं कुठं वापरली जाते रे पायथॉन? तर वेब डेव्हलपमेंट जँगो आणि फ्लास्क नावाची तुम्हाला वेब डेव्हलपमेंटची जॉब करायचा असेल तर तुम्ही हे यूज करू शकता. नेटफ्लिक्स, अमेझॉन, यूट्यूब हे जेवढे मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहे, झोमॅटो वगैरे हे जेवढे प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये पण काय तुम्हाला पायथॉनचा मोस्टली यूज असेल. जसं मशीन लर्निंग, डेटा सायन्सचा यूज तिथं होतं. जसं की तुम्ही एखादी रील बघितली नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय तशाच सजेस्ट केल्या जातात. हे काय तुमचा डेटा आधी घेतला त्या डेटावर प्रोसेस करून तुम्हाला त्याच गोष्टी देणं हे कसे मशीन लर्निंगद्वारे होतं. आणि मशीन लर्निंगमध्ये काय यूज करतो आपण? पायथॉनच तिथे यूज करतो. वेब डेव्हलपमेंटमध्ये जँगो आणि फ्लास्क नावाचे 2 आपले फ्रेमवर्क म्हणू शकता. जसं स्प्रिंग आणि स्प्रिंग बूट आहे तसं जँगो आणि फ्लास्क पण तुम्हाला इथे दिसेल. डेटा सायन्ससाठी नमपाय, पांडाज अशा खूप साऱ्या लायब्ररीज आहे त्या यूज केल्या जातात. डेटा सायन्समध्येच का वापरलं जातं मी तुम्हाला सांगितलं. जसं एखादी मॅथमॅटिकल गोष्ट आहे तुम्हाला नुसतं फॅक्टोरियल जरी काढायचं त्याच्यासाठी काय 4-5 लाईनचा कोड लिहावा लागायचा. पायथॉनमध्ये फक्त काय माहिती काय एक फॅक्ट नावाचं फंक्शन आहे, तुम्हाला मी सांगाल पुढं, एकदम इझी आहे. मॅथमॅटिक रँडम व्हॅल्यू जनरेट करायचे. इथं डायरेक्टली तुम्हाला रँडम व्हॅल्यू जनरेट करण्यासाठी हजारो लाईनचं कोड किंवा 4, 5, 10, 15 लाईनचं कोड लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही एका लाईनमध्ये लिहू शकता. असे खूप सारे प्रोबॅबिलिटी झाले, स्टॅटिस्टिक्स झाले, या गोष्टीचे तुम्ही फॉर्म्युले लिहून हे करत जर बघितलं तर एक C++मध्ये जावामध्ये या गोष्टी लिहिण्यासाठी खूप टाईम लागतो. पण पायथॉनने काय तिथे त्याच्यासाठी डायरेक्ट लायब्ररी अशा इनबिल्ड लायब्ररीज फंक्शनॅलिटीज प्रोव्हाइड करून दिल्या, ज्याच्यामुळे काय हजारो लाईनसाठी लागणारा कोड तुम्ही फक्त एक काहीतरी स्पेसिफिक इनबिल्ड फंक्शनॅलिटीमुळे इझिली लिहू शकता. म्हणून डेटा सायन्स आणि याच्यामध्ये काय पायथॉन आपली यूज केलं आहे. मशीन लर्निंग AIमध्ये टेन्सरफ्लो, पायटॉर्च नावाच्या आपल्या लायब्ररीज असेल जिथं काय त्याच्यामुळे तिथं पण काय पायथॉन आपले यूज केले जाते. आणि पुढं आपला AMLचा कोर्स पण येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला व्यवस्थित शिकेल. ऑटोमेशन स्क्रिप्टिंग झालं, टास्क एखादा ॲटोमॅट करणं, एखादी गोष्ट ॲटोमॅट करण्यासाठी आता बघा ChatGPT झालं, Gemini झालं, याच्यामध्ये काय बॅकग्राऊंडमध्ये मोस्टली पायथॉनमध्येच सर्व गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहे. नंतर सायबर सिक्युरिटी आणि हॅकिंगमध्ये सुद्धा काय आपला इथिकल हॅकिंग टूल्समध्ये पण काय मोस्टली आपलं पायथॉनच यूज केलं जातं. आणि नंतर ॲप डेव्हलपमेंटमध्ये किवी, बीवेअर नावाचं पण एक ॲप डेव्हलपमेंटमध्ये पण काय पायथॉन आपली यूज केली. गेम डेव्हलपमेंटमध्ये पायगेम याचा यूज करून काय आपण गेम डेव्हलपमेंटमध्ये पण त्याचा यूज केला जातो. म्हणजे एकच भाषा आणि हजारो काम हे कोण आहे? पायथॉन आपलं करू शकतो ना. आता बघा पायथॉन म्हणजेच काय AIमध्येच किती सगळ्या ठिकाणी काय पायथॉनच आपलं यूज केलं जातं. म्हणून आता पायथॉन सगळ्यात जास्त डिमांडिंग आहे आणि तुम्ही या गोष्टीचा प्रॉपर स्टडी केलाच पाहिजे. आलं देणार आता एक एक करून सगळ्या गोष्टी समजू आपण काय आहे काय नाही. पायथॉन झाल्यानंतर नेक्स्ट आहे की पायथॉनला आता तुम्ही म्हणशाल ओपन सोर्स आहे, तुम्ही डाउनलोड करून दाखवा ना आम्हाला. काय डाउनलोड करून दाखवा? डाउनलोड कशी करायची? ही जी लिंक आहे ना www.python.org किंवा पायथॉन फॉर विंडोज असं जरी टाकलं तरी तुम्ही झालं. आता इथं कोणते विंडोज, मॅक, लिनक्सनुसार तुम्हाला काय करायचं? डाउनलोड करायचं. आणि इन्स्टॉल करताना जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करशाल ना ॲड टू पाथ काय तुम्हाला तिथे चेकबॉक्स आहे त्याला टिक करा. आणि VS कोडमध्ये आपण मोस्टली करणार आहे परफॉर्म. पायचाम किंवा IDE वापरून पण कोड करू शकतो किंवा ज्युपिटर नोटबुक पण वापरू शकतो आपण. पण आपल्याला कोणतं यूज करायचं आहे? VS कोड आपल्याला मेनली यूज करायचं आहे. आलं ना? तर सगळ्यात पहिले काय आता आपण पायथॉनचं डाउनलोड कसं करायचं हे तुम्हाला शिकवतो. आणि आजच याच्यात घेऊन घेऊ आपण सगळं. तर सगळ्यात पहिले काय करायचं मला इथं सर्च करायचं काय पायथॉन किंवा ज्यांना मोबाईलमध्ये कोडिंग करतात त्यांनी डायरेक्ट काय करा माहिती का पायथॉन ऑनलाईन कंपायलर हे जे आहे ना इथं जा. इथं सगळ्यात पहिले ना तुम्हाला दिसेल इथं डायरेक्टली तुम्ही ना स्पेसिफिक डायरेक्टली प्रोग्राम इथं डायरेक्टली टाईप करू शकता आणि इथं रन करून डायरेक्टली तुम्ही इथे रन करू शकता. जे मोबाईलमध्ये कोडिंग करता त्यांच्यासाठी पण मी इथं सोल्युशन सांगितलेले. आणि जर तुम्हाला डाउनलोड करायचे तुमच्या सिस्टीममध्ये तर काय करावं लागेल तुम्हाला पायथॉन फॉर आता विंडोज आहे ना विंडोजसाठी करा तुम्ही पायथॉन फॉर विंडोज. आणि इथं तुम्हाला एक इथं येईल आपलं काय डाउनलोड python.org. इथं जाऊन काय करायचं तुम्हाला क्लिक करायचं आणि वेबसाईट लिंक मी नोट्समध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट डाउनलोड पायथॉन असं जरी सर्च केलं python.org तरी तुम्हाला डायरेक्ट इथे दिसून जाईल. तुम्ही बघा आता इथं दिसेल तुम्हाला इथं काय डाउनलोड इन्स्टॉल मॅनेजर किंवा डाउनलोडमध्ये गेले तरी तुम्हाला काय इथं बघा डाउनलोड फॉर विंडोज असा ऑप्शन येईल. आणि पायथॉनचं आता करंट व्हर्जन कोणतं चालू आहे 3.14.0. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं पायथॉनचे 3 पासूनच व्हर्जन आहे. आता ओपन सोर्स आहे, फ्री आहे.
कोणी पण इन्स्टॉल करू शकतं. आणि मेन रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं हे त्याचे फीचर्स होते. आणि व्हर्जन बघा तुम्ही आता करंट जे 3.14.0 ही आपलं व्हर्जन आहे. तिथं काय केलं मी डाउनलोड फॉर विंडोज, इथं काय आपली फाईल इथं डाउनलोड होईल. डाउनलोड होईपर्यंत आपण काय पुढच्या गोष्टी बघू. आपल्याला अजून काय पाहिजे, VS कोड पण डाउनलोड करायचं. तर VS कोड कसं डाउनलोड करशाल तुम्ही, इथं जायचं VS कोड फॉर आता विंडोजवाले जर आता विंडोज 11 ते विंडोज 11 केलं. सगळ्यात पहिली जी वेबसाईट येईल तिथे जाऊन काय करायचं तुम्हाला VS कोड आपलं डाउनलोड करायचं. काय करायचं VS कोड डाउनलोड करायचं. इथं वेगवेगळे ऑप्शन आहे, डाउनलोड फॉर विंडोज, नंतर ज्यांचे आता मॅकवाले सिस्टीम असेल त्यांच्यासाठी, उबंटूवाले असेल त्यांच्यासाठी पण इथं आहे. तर मी माझी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे इथे काय केलं मी डाउनलोड फॉर विंडोज. इथं लगेच आपलं डाउनलोडिंग पण स्टार्ट झालेलं आहे. VS कोड पण डाउनलोड होतं आहे आणि काय आहे आपलं पायथॉन पण इथे आपलं डाउनलोड होतं. आता पायथॉन डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल कसं करायचं ते पण तुम्हाला इथे मी शिकवतो. आलं ना. आणि मेन जो सांगितलं होतं तुम्हाला काय ॲड टू पाथ पण तुम्हाला करायचं. आलं ना. या गोष्टी मी सांगतोय पहिल्या लेक्चरमध्ये ज्या गोष्टी मी एवढ्या शिकवल्या, भले हे लेक्चर मोठं असलं तरी चालेल, पण आपलं जे काम आहे सगळ्या डिटेल गोष्टी समजून घेणं. आलं. मी त्याच्यामुळे मी लाईव्ह का ठेवत नाही माहिती का, लाईव्ह मला ज्या गोष्टी एक्सप्रेस करायच्या आणि त्याच्यामध्ये पण काही वेळेस आहे ना म्हणजे ज्या गोष्टी मी अजून जास्त ॲडव्हान्समध्ये सांगू शकतो. लाईव्हमुळे काय कम्युनिकेशन जास्त होतं, एक्स्ट्रॅक्ट होतं. नंतर तो व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला रिव्हिजन करायच्या वेळेस बघा तू 1-1.5 तासाचा व्हिडिओ जर मी सगळ्या गोष्टी अजून जास्त सांगत बसलो ना तर 1-2-3 तासापर्यंत चाललं, 1-2 तासापर्यंत, 1.5 तासाचे 2 तासाचे व्हिडिओ होऊन जातात. आता आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अशा गोष्टी मिळाल्या जे याच्या आधी तुम्ही बघितल्या पण नसतील. अजून तुम्हाला सांगतो मी. आता जे आपलं पायथॉन काय .exe नावाची फाईल आपली काय आता इथं झालेली आहे. आता इथं काय करायचं ॲड टू पाथ ऑप्शन आहे. इथं बघा ॲड टू पाथ ऑप्शन आहे, याला टिक करा. केलं, चेकबॉक्स केलं. नंतर काय आहे इन्स्टॉल नाव क्लिक करायचं. इथं काय आलं येस ऑप्शन, हां येस करून द्यायचं. आता काय आपलं पायथॉनचं जे 3.14 नावाचं व्हर्जन आहे ते काय आता इथे डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला कमांड प्रॉम्प्टवर जाऊन काय करायचं, त्याला काय करायचं इन्स्टॉल तिथे करायचं असेल. काय तुम्हाला चेक करायचं की पायथॉन 3 व्हर्जन टाकून काय करा तुम्ही चेक करा की तुम्ही जे डाउनलोड केलेले ते व्हर्जन इथे डाउनलोड झालेलं आहे का नाही. आलं ना. तुम्ही म्हणाल सर हे तर आम्ही C लँग्वेजमध्ये तर एकदम इझी होतं, इथं थोडंसं अवघड वाटतं आहे. काहीच अवघड नाही. आलं ना. तुम्हाला अशा गोष्टी सांगतो आज मी. बघा तुम्ही बघितल्या पण नसतील की काय ॲक्च्युअलमध्ये पायथॉन कसं वर्क करतं हे तुम्हाला मी सांगू. आलं ना. ज्यांनी जावा शिकलेलं त्यांच्यासाठी बेस्टच आहे, पण जरी नाही माहीत असेल ना तरी तुम्हाला समजेल की पायथॉन ही जसे C++ मध्ये काय होतं इंडिपेंडंट आहे बहुत, सिस्टीमवर डिपेंड करतं. त्याच्यासाठी वेगवेगळं आपल्याला डिसाईड करावं लागतं. पण इथं काय माहिती का, इथं ना डायरेक्टली तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार स्पेसिफिक गोष्टी तुझी इन्क्लूड नाही करावं लागत. काय इथं हार्डवेअरसोबत तुम्हाला इन्क्लूड नाही करायला लागत. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार केलं आहे PVM म्हणजे पायथॉन व्हर्च्युअल मशीन. ही तुम्हाला शिकवल मी पुढं. पायथॉन व्हर्च्युअल सिस्टीम काय असतं ते तुम्हाला शिकवल. कसा ॲक्च्युअलमध्ये प्रोग्राम कंपाईल होतो ते पण तुम्हाला नाही शिकवल. थोडा लेक्चर मोठं होईल पण तुमच्या गोष्टी या क्लिअर झाल्या पाहिजे. मोठं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इन्स्टॉल होतं आहे, याला एवढा टाईम का लागतो आहे मला हे समजत नाही. येस झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला क्लोज आपल्याला करून द्यायचं आहे आणि नंतर याला कॅन्सल करून द्यायचं आहे. येस नो कारण आपलं झालं आहे ना. येस. इथं काय VS कोडला पण मी इन्स्टॉल करून घेतो. इथं काय आय ॲक्सेप्ट दिस ॲग्रीमेंट, नेक्स्ट इन्स्टॉल. VS कोडचं एकदम इझी आहे. VS कोडला आता मी काय इन्स्टॉल होऊन देतो आणि तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवतो काय पायथॉनचं. हां माझ्या सिस्टीममध्ये ऑलरेडी तर इथं मी कॅन्सल करून देतो त्याला. याला इथं काय करतो मी, इथं आता काय करतो मी ओपन करतो. कशाला कमांड प्रॉम्प्टला CMD ओपन केलं मी. ओपन केल्यानंतर काय करतो मी आता जे डाउनलोड झालेले जे झाले तिथे डायरेक्ट मी आता काय करतो पायथॉन -हायफन व्हर्जन VERSION व्हर्जन. तर बघा पायथॉनचं जे व्हर्जन ते दाखवतो काय 3.13.7 हे काय पायथॉनचं करंट व्हर्जन आता आपलं इथं आहे. त्यांनी मला काय इथून दाखवून दिलं. तुम्हाला कसं चेक करायचं पायथॉन काय -हायफन व्हर्जन किंवा तुम्ही असं लिहू शकता. इथं आपलं ओपन होईल VS कोड आपलं इथं ओपन होईल. मी काय करतो आता इथं काय असतं VS कोड ओपन झाल्यानंतर इथं असतं आपलं फाईल इथं क्रिएट करू शकता, इथं फोल्डर बनवू शकता. इथं एक्सटेन्शन असतं. एक्सटेन्शनमध्ये जाऊन तुम्ही ना कोड रनर नावाचं एक एक्सटेन्शन आहे ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या.
कारण मी दरवेळेस कमांड नाही लिहित बसणार. डायरेक्टली काय कोड रनर नावाचं एक एक्सटेन्शन असेल ती तुम्ही काय इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे. बा हे एक्सटेन्शनमध्ये जाऊन काय याला इन्स्टॉल करून घ्यायचं. माझ्या याच्यात ऑलरेडी इन्स्टॉल आहे, त्यांनी इन्स्टॉल दाखवलेले. आता मी काय करतो, एक नवीन फोल्डर बनवतो. काय करतो, एक नवीन फोल्डर बनवतो. कुठं, इथे जाऊन काय करतो मी एक नवीन फोल्डर बनवतो. न्यू फोल्डर बनवतो आणि याच्यामध्ये काय नाव देतो मी, पायथॉन नावाचं काय एक नवीन फोल्डर बनवतो. आणि या फोल्डरला डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप कशामध्ये करतो मी, VS कोडमध्ये करतो. काय VS कोडमध्ये काय डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करून दिलं. इथं काय आता एक नवीन फोल्डर आपलं तयार झालेलं आहे, SI ट्रस्ट ऑथर्स आलं ना. इथं मी काय करतो, एक न्यू फाईल क्रिएट करतो. तुम्हाला मी सांगितलं पायथॉनचं कोड लिहायचं तर कोणत्या, मी याला काय करतो, फर्स्ट डॉट एक्सटेन्शन काय सी काय .c आहे. टेक्स्ट फाईल असेल तर काय .c आहे. पायथॉनसाठी येतं याला काय वापरतो आपण, .py एक्सटेन्शन वापरायचं. जसं .py वापरलं तर इथं बघा आपलं पायथॉनचा आयकॉन दिसतोय तुम्हाला, दिसतोय ना, पायथॉनचा आयकॉन आपल्याला दिसतोय. इथं बघा AI एजंट पण आलेले. हे पण काय, ही गोष्ट पण कशामध्ये बनवली गेली, ॲटो टूल केलेले ना, ही कशामध्ये बनवले गेलेले, आपले याच्यामध्ये बनवले गेले. इथं तुम्ही डायरेक्टली चॅट करू शकता त्याच्यासोबत. काय डायरेक्टली तुम्ही चॅट करू शकता. याला क्लोज करून दे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे तुम्ही डायरेक्टली तिथे डाऊन पण आपण काय डिस्कस करू शकतो. इथं AI बॉक्स पण आपल्याला आलेला आहे. आलं आहे ना. तुम्ही VS कोडमध्ये खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहे इनबिल्ड. तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा अजून जास्त होईल. तिथं बघा फर्स्ट डॉट पी वाय तर आपला पायथॉनचा पहिला प्रोग्राम आहे. त्याला मी आधी तुम्हाला समजेल किंवा नाही पण मी तुम्हाला ऑलरेडी समजावलेलं आहे. तर प्रिंट एफ नाही बघा. आता आधी सी शिकवले, आता पायथॉन शिकवले तर गडबड होऊ शकते. प्रिंट इथं काय मी हॅलो वर्ल्ड काय आपला पहिला प्रोग्राम आहे. इथं सेमीकोलन देण्याची पण गरज नाही तुम्हाला. डायरेक्टली मी कोड रन केलं. पायथॉन आपल्या या सिस्टीममध्ये प्रॉपरली इन्स्टॉल असल्यामुळे काय हॅलो वर्ल्ड आपला इथे रन झालेलं आहे. काय आलं, हॅलो वर्ल्ड आपला रन झाले. तर प्रिंट हे एक असं समजू शकतं आउटपुट दाखवण्यासाठी एक फंक्शन बनवले गेलेले. कशामध्ये, पायथॉन लँग्वेजमध्ये. सी लँग्वेजमध्ये काय होतं रे, प्रिंट टाईप होतं. याच्यात काय होतं रे, सी आउट होतं. प्रिंट कशासाठी यूज करतो आपण, मला काय करायचं आहे, एक जे डबल कोट्समध्ये स्ट्रिंगमध्ये जे दिलेले आहे त्याला ॲज इट इज आउटपुट मला काय दाखवायचं, कमांड जे आउटपुट स्क्रीन आहे त्याच्यावर दाखवायचं. ते काम कोण करतं, आपलं प्रिंट नावाचं फंक्शन इथे करतं. काय प्रिंट नावाचं फंक्शन इथे घेतं. आलं ना. ही प्रिंट हे ऑलरेडी काय डिफाईन आहे, ही प्री डिफाईन फंक्शन आहे. काय प्री डिफाईन फंक्शन आहे. आता सी लँग्वेजने केले असेल त्यांना अजून जास्त व्यवस्थित रिलेट होईल. नाही जर रिलेट होते ते फंक्शन काय हा प्रकार तुम्हाला मी नंतर शिकवणारच आहे. आलं ना. म्हणजे कसं सेव्ह करायचं, काय करायचं हे तुम्हाला मी सांगितलं. पण इंटरनली ही गोष्ट कशी वर्क होती नाही हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ही आपण शिकणार आहे आपल्या कशामध्ये, आपल्या नोट्समध्ये. सर्व गोष्टी क्लिअर आहे. तर प्रिंटएफ ही एक इनबिल्ट फंक्शनॅलिटीज आहे जो आउटपुट स्क्रीनवर दाखवतं. हॅलो वर्ल्डला काय ॲज इट इज आउटपुट स्क्रीनवर दाखवायचं काम कोण करतं, आपलं हे करतं. आलं ना. तुम्ही म्हणशाचं टेक्स्ट फाईलवर बनवून दाखवा. काय टेक्स्ट फाईलमध्ये पण करून दाखवा. मला VS कोडचा यूज नाही करायचा. मला काय करायचं आहे, इथे एक ना टेक्स्ट फाईल क्रिएट करायची. तर नोटपॅड ओपन करा. आणि नोटपॅडवर कसं रन होतं प्रोग्राम मला ते पण दाखवा. मला खरंच बघायचं की सिस्टीममध्ये प्रॉपरली इन्स्टॉलेशन झालं आहे की नाही, का त्या VS कोडमध्येच काही इनबिल्ट असं आहे. तर बघा प्रिंट काय केलं मी, प्रिंट काय केलं मी, इथं मी डबल कोट्समध्ये लिहिलं हॅलो वर्ल्ड. काय हॅलो वर्ल्ड लिहिलं. याला सेव्ह केलं मी, कंट्रोल S. याला काय करतो मी, सेव्ह करतो. फाईल याला काय केलं, सेव्ह ॲज. याला नाव दिलं मी काय a.py आणि टेक्स्ट फाईलच्या जागी काय ऑल फाईल इथं सेव्ह करायचं. आणि इथं काय करतो मी, याला सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर मला काय करायचं आहे, इथं a.py नावाची फाईल दिसते का तुम्हाला, एक दिसली की a.py नावाची फाईल. आता याला काय करायचं मला, इथं बघा तुम्ही a.py नावाची फाईल आहे. याला काय करायचं मला, रन करायचं आहे. a.py नावाची फाईल आहे. सिम्पली काय करायचं, CMDवर जायचं, ओपन करायचं त्याला. ती फाईल आहे तुम्हाला काय करायची, रन करायची. आणि कुठे आहे रे, CD काय करतो मी, डेस्कटॉप करतो. CD डेस्कटॉपमध्ये गेल्यानंतर मला काय करायचं, आता डेस्कटॉपला आल्यानंतर मला काय करायचं, ती फाईल रन करायची. तर पायथॉन काय करायचं मला, मी काय करतो आता, फाईलचं नाव काय करायचं मला, a.py.
तर पायथॉन कॅन नॉट हॅलो वर्ल्ड हे काय तुम्ही टेक्स्ट फाईल लिहिलेलं आहे p.py नावाच्या एक टेक्स्ट फाईलमध्ये लिहिलेली. त्याला काय केलं मी आता मी याला काय केलं, या प्रोग्रामला टेक्स्ट फाईलमध्ये बनवलं आणि याला कसं करता रे, पायथॉन p.py केलं तर तुम्हाला हॅलो वर्ल्डच काय मिळेल, इनपुट मिळेल. एक टेक्स्ट फाईलमध्ये पण तुम्ही कोड लिहू शकता, पण एडिटर यूज करणं आजच्या टायमिंगला तरी खूप जास्त गरज आहे. आलं ना. पण तुम्ही म्हणशाल सर ॲक्च्युअली हे कन्वर्ट कसं होतं, कन्वर्ट होतं आहे जेव्हा python.py फाईल रन केलीस ना त्याच्यानंतर काय एक बाईट कोडमध्ये आपला कोड कन्वर्ट होतो. या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही, मी तुम्हाला इथे सांगतो. कोड बाईट कोड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो आणि हा बाईट कोड .pyc फाईलमध्ये असतो. कोणती, जसे जावामध्ये तुम्ही बघशाल .c नावाची एक क्लास नावाची एक फाईल दिसेल तुम्हाला, तशी एक .pyc नावाची काय एक फाईल आपली तयार होणार आहे. कशामध्ये, पायथॉनमध्ये तयार होणार आहे. आणि ती जो आपला कोड आहे तो कुठं असतो माहिती का, पायकॅची नावाचं एक आहे ना, पायकॅची नावाचं एक फोल्डर असेल त्याच्यामध्ये काय हा कोड आपला असतो. आणि तो फॉर्मॅट आहे ना तुम्हाला .pyc फॉर्मॅट कसा राहील माहिती का, असा फॉर्मॅटमध्ये असेल. काय असं म्हणजे याला डायरेक्ट आपण उघडलं ना तुम्हाला कळणारच नाही नेमकी कोणत्या फॉर्मॅटमध्ये येते कोड. आलं, काहीतरी अशा फॉर्मॅटमध्ये असेल जो आपल्याला काही समजणारच नाही. तो कशामध्ये असतो, .pyc मध्ये असतो. म्हणजे ती फाईल आधी काय ही कशी कन्वर्ट होती हे तुम्हाला मी सांगतो. आधी इथं बघा काय होतं या सिस्टीममध्ये. बघा तुम्ही लिहिलं काय, सगळ्यात पहिलं बघा इथं की तुम्ही कोणता पण प्रोग्राम लिहिता ना, पहिली काय .py जी फाईल आपण इथं लिहिलेली, .py नावाची जी फाईल लिहिलेली ही काय .py, जसं की फर्स्ट .py नावाची एक फाईल लिहिलेली, काय फर्स्ट .py नावाची फाईल लिहिलेली, ही कंपाईल होऊन कशामध्ये कन्वर्ट होते माहिती का, कंपाईल होऊन ही कन्वर्ट होते कशामध्ये, कंपाईल होऊन कन्वर्ट होते कशामध्ये, डायरेक्टली आपली जे इंटरप्रिटर आहे जे तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आपलं कोणतं होतं, पायथॉनचं व्हर्जन 13.07 असं काहीतरी होतं. ह्या व्हर्जन याने काय केलं, तुमच्या सिस्टीममध्ये इन्स्टॉल झाली, सेटअप झाली, याने काय केलं माहिती का, याला कन्वर्ट केलं. कशामध्ये कन्वर्ट केलं, आपण जेव्हा कोड रन करतो त्याला कन्वर्ट करून कशामध्ये केलं, .pyc नावाचं बाईट कोड फॉर्ममध्ये एक काय बाईट कोडमध्ये त्याला कन्वर्ट केलं. काय .pyc एक्सटेन्शन एक बाईट कोड असेल आणि कशामध्ये राहतं, पायकॅची नावाचं पायथॉन तुम्ही सर्च केलं, जे इन्स्टॉल केलं ते जाऊन पायथॉन सर्च करा तुम्ही डाउनलोडमध्ये किंवा जिथे इन्स्टॉल झालेलं असेल तुमचं त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, पायकॅची नावाचं एक फोल्डर असेल तिथं मी डिनोट केलं नोट्समध्ये, तिथं जाऊन बघशाल तुम्हाला ते फोल्डर दिसेल. त्या फोल्डरमध्ये काय हा बाईट कोड असतो आपला. आणि या बाईट कोडला आता मला काय करायचं, मशीन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं. तिथे काय असतं, पायथॉन व्हर्च्युअल मशीन pvm नावाचं काय असतं, पायथॉन व्हर्च्युअल मशीन असतं. हे काय करतं, ॲक्च्युअली तुम्हाला 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं, हे pvm करतं. तुम्ही म्हणशाल pvmची गरज का पडली, जसं जावामध्ये जावा व्हर्च्युअल मशीन नावाची कन्सेप्ट आहे, तसे पायथॉनमध्ये काय पायथॉन व्हर्च्युअल मशीन नावाची कन्सेप्ट आहे, जी ॲक्च्युअलमध्ये काय करते, तिथं हेचं मेन यूजच असं आहे, C++ काय डायरेक्टली रँडमली आपल्या मेमरीचा पूर्ण ॲक्सेस घेऊन गेलो, त्याच्यामुळे सिक्युरिटी इश्यू येत होते. त्यामुळे जावा आली, जावाने काय ते सिक्युरिटी इश्यू कमी केले, कारण जावामध्ये एक्झिक्युशन करण्यासाठी जी ॲक्च्युअलमध्ये कंपाईल केलेला कोड बाईट कोड जो असतो तो स्पेसिफिक JVMद्वारे ॲक्च्युअली एक्झिक्युशन होतो. आणि JVM काय पूर्ण मेमरीचा ॲक्सेस न घेता त्याला जेवढे ॲक्सेस पाहिजे तेवढेच ॲक्सेस दिले जातात. त्यामुळे काय सिक्युरिटी मेंटेन राहते आणि ही सिक्युरिटी मेंटेन करण्याचं काम पायथॉनने पण केलेलं आहे. कशाद्वारे, pvmद्वारे. pvm म्हणजे काय असतं, पायथॉन व्हर्च्युअल मशीन, म्हणजे पूर्ण मेमरीचा ॲक्सेस न घेता व्हर्च्युअली काही मेमरीचा पार्ट ॲक्सेस करून आपलं जे काम आहे, जे स्पेसिफिक काम आहे ते एक्झिक्यूट केलं जातं. आणि ते pvm नावाची कन्सेप्ट जी जावाने जी सिक्युरिटी प्रोव्हाइड केली ती सिक्युरिटी पायथॉनने पण देण्याचं प्रोव्हाइड केलं, ती कशाद्वारे, pvmच्या द्वारे. आणि pvm काय करतं, ॲक्च्युली जी फाईल जी आपली .py मध्ये झालेली फाईल आहे त्याला कंपायलर कन्वर्ट करून .pyc म्हणजे एक बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतात. आणि त्या बाईट कोड हा असा कोड असतो तो आपल्याला समजत नाही ना, मशीनला समजतो. मशीनला जर अजून समजायचं असेल तिथं काय असतं, ॲक्च्युअली त्याला एक्झिक्यूट करावं लागतं. आणि एक्झिक्यूट करायचं काम कोण करतं, pvm पायथॉन व्हर्च्युअल मशीन. आणि ते कोणाला समजतं, मशीन कोडमध्ये 0-1 फॉर्ममध्ये नंतर ते कन्वर्ट केलं जातं. आलं आहे ना. या गोष्टी या नोट्समध्ये मी प्रॉपरली लिहिलेल्या आहे, तुम्ही अजून जास्त इथं क्लिअर झालेल्या असतील तुमच्या. सगळं मशीन म्हणजे कन्वर्ट केलं जातं, या गोष्टी लिहिलेल्या आहे मी इथं. याच्यामुळे काय बाईट कोड वाचतो, नंतर इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करतो आणि मेमरीला मॅनेज करतो आणि नंतर हेरर हँडल करण्याचं काम करतो. या गोष्टी तुम्ही वाचा, अजून जास्त तुमच्या क्लिअर होतील. pvm नसेल तर काय झालं असतं, ऑपरेटिंग सिस्टीमसाठी वेगवेगळा कंपायलर बनवायला लागला असतं, मॅकसाठी वेगळा,
नंतर विंडोजसाठी वेगळा, उबंटूसाठी वेगळा, लिनक्ससाठी वेगळा, सगळ्यांसाठी काय वेगवेगळा बनावं लागला असता. आणि जी पायथॉन इंडिपेंडंट जे फीचर आहे ते तिथे गेला असतं. आणि पायथॉन इंडिपेंडंट फीचर कशामुळे आला आपलं, की जे ऑपरेटिंग सिस्टमनुसार ती बदलली नाही गेली, त्याचं स्ट्रक्चर आपल्याला कंपायलर बदलावं नाही लागलं. ते कोणामुळे झालं, आपल्या PVMमुळेच झालं. मेमरी मॅनेजमेंट, एरर हँडलिंग, डायनॅमिक टायपिंग सारख्या फीचर्समुळं मॅन्युअली आपल्याला काही गोष्टी कराव्या लागल्या नाही. लायब्ररीज याच्यामध्ये का बनवल्या गेल्या, मी तुम्हाला आताच सांगितलं. डेटा सायन्ससाठी पायथॉन का यूज केलं जातं. एखादी प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स काढायची, तुम्ही विचार करा किती टाइम लागेल आपल्याला त्या गोष्टी लिहिण्यासाठी. त्याच गोष्टी लायब्ररीजमध्ये डिफाईन आहे ऑलरेडी. तुम्हाला फक्त काय करायचं, मेमरी नमपाय पांडाचा यूज करून फक्त काय बेसिक गोष्टी तुम्ही ज्या गोष्टीसाठी हजारो लाईन लिहावं लागायच्या त्या अशा इनबिल्ट आपल्याला प्रोव्हाइड करायला गेल्या. त्याच्यामुळे काय लाईन ऑफ कोड आपला वाचला. आणि लाईन ऑफ कोड वाचल्यामुळे आपला टाईम वाचला आणि बऱ्याचशा गोष्टी आपण काय इझिली करू शकलो. कशामुळे, पायथॉनमुळेच. म्हणून ती डेटा सायन्समध्ये यूज केली जाते. इतर भाषेच्या तुलनेमध्ये झालं तरी पायथॉन इझी आहे, या बाकीच्या इझी आहे. आणि डेटा सायन्समध्ये यूज केली जाते, ॲटोमेशनसाठी यूज केली जाते, AI मध्ये यूज केली जाते. या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगून झालेल्या आहे. पण ॲज कम्पेअर टू C++ थोडी अवघड आहे, सिस्टीम लेवलसाठी यूज केली जाते. मॅन्युअली आपल्याला जास्त गोष्टी कराव्या लागतात आणि ही थोडी टफ आहे. जावामध्ये थोडी मीडियम आहे. अँड्रॉइड एंटरप्राइज ॲप्लिकेशनसाठी जावा बनवली गेलेली आणि ही थोडी मीडियम लँग्वेज आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या दृष्टिकोनातून. आलं. आणि जर तुम्हाला आता मी पुढचे जे कोर्सेस आणणार आहे, AI इंजिनियर, डेटा सायन्टिस्ट, वेब डेव्हलपर, सायबर सिक्युरिटी, जर तुम्हाला मेन जर शिकायचं असेल तर तिथे तुम्हाला पायथॉन येणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आलं द्या ना. आणि पायथॉनचा जो सिलेबस आहे, आत्तापर्यंत जेवढ्या गोष्टी शिकल्या आज एवढंच होणार होतं. मी तुम्हाला ज्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये काही गोष्टी अजून अशा आहे की मला काय करायचं आहे, तुम्ही म्हणशाल सर ना मला ती पायथॉनमधली जी MD hello.now PA नावाची फाईल आहे ती जर बघायची असेल तुम्हाला काय सिम्पली कमांड टाकायची फक्त. या गोष्टी तुम्ही ॲक्च्युअली करून बघा. आता आपल्या या सिस्टीमचा इश्यू आहे, पण मी तुम्हाला जरूर याचा व्हिडिओ नंतर टाकेलच, याच्यामध्ये एडिट करून टाकेलच. पायथॉन MD नावाची ही काय करते माहिती का, जी आता जो कोड आहे 0x फॉर्ममध्ये बाईट कोड आहे, त्याला जर मला तुम्हाला ह्युमन रिडेबल बनवायचं असेल तर डिस नावाची एक मॉड्यूल आहे. ते काय करतं माहिती का, आपल्याला एक डिकोड करण्याचं काम करते. त्याला काय करतं, डिकोड करून अशा एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक मशीनच्या फॉर्मॅटमध्ये काय तुम्हाला एक दिसेल आणि जे ह्युमन रीड करू शकतो. तरी एक कमांड आहे. तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून मी सांगितलं, तसं गरजेचं नाही या गोष्टी, पण एक नोट्समध्ये तुम्हाला मी ह्या पण गोष्टी इन्क्लूड करून दिले गेलेले आहे. आलं. खूप जास्त लांबलं आहे लेक्चर, पण ठीक आहे. मी जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. रेकॉर्डेड आहे पण जास्त गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता सिलेबस काय असेल पूर्ण पायथॉनच्या सिरीजमध्ये, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सेटअप, हे 2 पार्ट आपले झालेले, फर्स्ट प्रोग्राम पण झालेला आहे. कमेंट्स वगैरे शिकवेल तुम्हाला. व्हॅरिएबल्स काय असतं, कॉन्स्टंट काय असतं, डेटा टाईप्स कोणते कोणते असतात, टाईप कास्टिंग काय आहे, इनपुट आउटपुट काय आहे, ऑपरेटर्स कोणते कोणते, या सर्व गोष्टी मी घेणार आहे. हा झाला पार्ट 1, हा बेसिक झाला. पार्ट 2 मध्ये तुम्हाला शिकवेल मी कंडिशनल स्टेटमेंट, लूप्स कंट्रोलमध्ये काय आहे, ब्रेक कंटिन्यू काय असतं, फॉर लूप, व्हाईल लूप काय असतं, रेंज फंक्शन, रेंज इन लूप्स शिकवणार आहे तुम्हाला. पॅटर्न प्रिंटिंगचे क्वेश्चन बरेचसे घेणार आहे. नंतर स्ट्रिंग्स काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन, इंडेक्सिंग, स्लायसिंग, स्ट्रिंग फंक्शन, लिस्टमध्ये क्रिएशन, इंडेक्सिंग मेथड्स, टपल्स घेणार आहे, इम्युटेबल सिक्वेन्स, सेट्स, युनिक एलिमेंट्स, डिक्शनरीज काय असतं, ॲरेज काय असतं, लिस्ट कॉम्प्रेशन काय असतं, या पण गोष्टी मी घेणार आहे. नंतर फंक्शन, टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट, लॅम्बडा फंक्शन काय असतो, रिकर्शन काय असतं, मॉड्यूल अँड पॅकेज काय असतं, युजर डिफाईन मॉड्यूल काय असतं, एवढ्या गोष्टी बघून घाबरायचं नाही. फाईल हँडलिंग पण शिकवणार आहे, एक्सेप्शन हँडलिंग पण शिकवणार आहे. आपण कसं टेक्स्ट फाईलसोबत पायथॉनद्वारे क्रिएट करतो, फाईलचे ओपन करण्याचे, रीड करण्याचे, राईट करण्याचे कोणते कोणते मोड आहे, एक्सेप्शन हँडलिंग काय असतं, ट्राय कॅच वगैरे, ट्राय एक्सेप्ट फायनली रेज, हे सगळ्या गोष्टी मी तुमच्या घेणार आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कन्सेप्ट खूप डीपमध्ये घेणार आहे आपण. क्लासेस अन ऑब्जेक्ट काय असतं, डेप, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन. ॲडव्हान्स पायथॉनमध्ये इटरेटर काय असतात, जनरेटर काय असतात, इल्ड नेक्स्ट काय असतं हे शिकवणार आहे. डेकोरेटर, रेग्युलर एक्सप्रेशन, डेट आणि टाईम कसा आपण यूज करू शकतो, जेसॉन हँडलिंग, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, ही पॅकेजेस आहे, हे तुम्हाला मी सर्व गोष्टी शिकवणार आहे. नंतर नमपाय पांडाचं बेसिक इंट्रो देईल तुम्हाला. मॅटप्लॉट ही डेटा ॲनालिटिक्सचा पार्ट आहे तसा, पण बेसिक इंट्रो बेसिक काय फंक्शन आहे, वेब स्क्रॅपिंगचा प्रोजेक्ट घेणार आहे आपण. ॲटोमेशन करून दाखवणार आहे. GUI प्रोग्रामिंग काय असते हे शिकवेल. डेटाबेससोबत कसं हँडल करता, MySQL.connector, या सर्व गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे इथं. प्रोजेक्ट ॲज अ प्रोजेक्ट म्हणून घेणार. आणि मी ऑलरेडी माझ्या जुना चॅनल आहे त्याच्यावर या गोष्टी टाकलेल्या पण आहे. आपण सगळ्या गोष्टी घेऊ आणि याच्यासाठी AIMLचं बेसिक इंट्रोडक्शन आणि नंतर आपला AIMLचा कोर्स स्टार्ट होईल. प्रोजेक्ट आणि प्रॅक्टिस पण खूप घेणार आहे. 3 ते 4 प्रोजेक्ट घेण्याचं मी ट्राय करणार आहे पायथॉनसोबतच. तर एवढ्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या तर सपोर्ट पण तेवढा पाहिजे.
तुम्ही सगळ्यात जास्त सपोर्ट करा. हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना गरज आहे, कॉलेजच्या मुलांना, ज्यांना काही गोष्टी माहीत नाही त्या गोष्टी पण मी इथं कवर करेन. मी नवीन गोष्टी पण इथं टाकलेल्या आहे, त्या गोष्टी पण आपण आता काय इथं पूर्ण शिकणार. तर हे झालं आपलं पूर्ण बॅचचं इंट्रोडक्शन, की पायथॉनची कसं कोर्स चालणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या. एवढंच काम करायचं आहे तुम्हाला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. हा व्हिडिओ भले मोठा झाला असेल पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी कवर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर या अकाउंटला पण फॉलो करू शकता. तुम्हाला काही डाऊट आला, इन्स्टॉलेशन होत नाही, काय होत नाही, मेसेज मला इथं करून द्या. आपलं लिंक्डइनला अकाउंट आहे, त्याला पण तुम्ही कनेक्ट करू शकता. आपलं दुसरा एक चॅनल आहे ज्याच्यावर कॉलेज आणि याच्यासाठी पण मी कंटेंट टाकत असतो, ते पण तुम्ही बघू शकता. मेन काम काय आहे, आता इथून पुढं कन्सिस्टन्सी ठेवणं. आता पहिल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील, दुसऱ्याला कमी असे झाले नाही पाहिजे. जेवढे स्टुडंट आज आलेले उद्या त्यांनी सगळ्यांनी उद्या पण व्हिडिओ पाहायचा, परवा पण पाहायचा, नंतर सगळ्यांनी व्हिडिओ पाहायचा. आलं ना, सगळ्यांनी कन्सिस्टन्सी मेंटेन करा. आलं ना, नुसते सिरीज मी टाकतोय, तुम्ही काही लोक पहिल्यापासून शेवटपर्यंत सी प्रोग्राममध्ये कनेक्ट राहिले, त्यांचा जरूर हा फायदा झालेला असेल. आता त्यांना पायथॉन पण खूप इझी आहे. आलं. आणि नेक्स्ट कोर्ससाठी जर तुम्हाला जास्तीत जास्त पायथॉन आधी रिस्पॉन्स दाखवा, नंतर तुम्हाला AIML सारखे कोर्सेस पण आपण आलो. तर आजचे दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.